नमस्कार मित्रांनो, माझं नाव अभिषेक. आपणा सर्वांचं स्वागत करतो. मागच्या लेक्चर्समध्ये आपण 11वी NCERTचा दुसरा धडा म्हणजे बायोलॉजिकल क्लासिफिकेशन याला स्टार्ट केलं होतं. आज जो येतो आपला त्याचा शेवटचा लेक्चर असणार आहे. याच्या अगोदरच्या लेक्चर्समध्ये आपण किंगडम मोनेरा, किंगडम प्रोटिस्टा आणि किंगडम फंजाय याला स्टडी केलेला आहे. आज जो आपण एक प्लांट आणि ॲनिमल किंगडमचा एक इंट्रोडक्टरी पार्ट म्हणजे इंट्रोडक्शन घेऊ थोडक्यात, आणि व्हायरॉइड आणि प्रायॉनबद्दल आपण बघणार आहोत. तर चालू करूया आजचं लेक्चर किंगडम प्लांटीपासून. प्रत्येका किंगडममध्ये RH विट्टाकरने जी 5 किंगडम सिस्टीम होती त्याच्यातल्या प्रत्येका किंगडममध्ये म्हणजे 5 किंगडममध्ये आपण कोणकोणते इंडिव्हिज्युअल्स इन्क्लूड होत असतात त्याला स्टडी केलेलं आहे. जसं की मोनेरामध्ये जे ते युनिसेल्युलर मात्र प्रोकॅरियोटिक म्हणजे त्यांच्यामध्ये न्यूक्लियस नसते अशांना इन्क्लूड केलं होतं आपण. प्रोटिस्टामध्ये आपण इन्क्लूड केलं होतं युनिसेल्युलर मात्र युकॅरियोटिक म्हणजे ज्यांच्यामध्ये न्यूक्लियस प्रेझेंट आहेत अशांना. तसंच फंगसमध्ये आपण इन्क्लूड केलं होतं मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम, युकॅरियोटिक पण आहेत म्हणजे न्यूक्लियस आहेत, सोबत ते हेटेरोट्रॉफिक आहेत. किंगडम प्लांटीमध्ये आपण कोणाला इन्क्लूड केलेलं आहेत तर मल्टीसेल्युलर आहेत, युकॅरियोटिक पण आहेत, मात्र हे जे आहेत ते ऑटोट्रॉफिक असतात. ऑटोट्रॉफिक आणि त्याच्यात पण फोटोसिंथेटिक. ऑटोट्रॉफिक, फोटोसिंथेटिक म्हणजे ते स्वतःचं अन्न स्वतः तयार करत असतात सनलाईटच्या प्रेझेन्समध्ये किंवा सनलाईटच्या मदतीने. सगळे म्हणजे जवळपास जे सगळे या किंगडम प्लांटीचे जे जवळपास सगळेच मेंबर ते फोटोसिंथेटिक असतात. मात्र याला पण काही एक्सेप्शनल केसेस आहेत. ते एक्सेप्शन आपल्याला NCERTमध्ये सुद्धा गिवन आहे. तर ते एक्सेप्शनल केसेसमध्ये हे जे किंगडम प्लांटीमधले मेंबर आहे ते हेटेरोट्रॉफिक सुद्धा असतात. सम ऑफ देम आर हेटेरोट्रॉफिक. हेटेरोट्रॉफिक म्हणजे काय, ते स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकत नाही, ते सुद्धा दुसऱ्यांवर जगत असतं. तर हेटेरोट्रॉफिकमध्ये जे आपल्याला 2 ग्रुप्स दिलेले किंवा 2 टाईप दिलेले ते आहेत इन्सेक्टिव्होरस प्लांट्सचं. इन्सेक्टिव्होरस प्लांट्स आणि पॅरासिटिक प्लांट्स. इन्सेक्टिव्होरस प्लांटमध्ये आपल्याला जे एक्झाम्पल दिलेले आहेत NCERTमध्ये ते आहे ब्लॅडरवर्ट आणि व्हीनस फ्लायट्रॅप. ब्लॅडरवर्ट आणि व्हीनस फ्लायट्रॅप. तसंच पॅरासिटिक प्लांट्सचं एक्झाम्पल आहे NCERTमध्ये ते आहे कसकटाचं. ब्लॅडरवर्टला आपण दुसरं जे नाव आहे ते आहे युट्रिक्युलारिया. कसकटा म्हणजे आपण अमरवेल जी राहते तिला आपण कसकटा म्हणत असतो. तर हे कसे दिसतात यांची डायग्राम मी इथं लावतोय 1 बाय 1, तुम्ही बघून घ्या एक वेळेस. कसकटा जो आहे तो पॅरासायटिक आहे. कसकटाला आपण अमरवेल सुद्धा म्हणत असतो. कसकटा जो आहे त्याला आपण पॅरासायटिक का बरं म्हणतो तर त्याच्यामध्ये फोटोसिंथेटिक पिगमेंट ॲबसेंट असतात. तो जो आहे होस्ट, आता समजा एखादा होस्ट प्लांट आहे तर ही जी कसकटा आहे ही अशी स्टेम म्हणजे दोऱ्यासारखी असते. या होस्ट प्लांटवर जी आहे ती अशी गुंडाळली जाते आणि या होस्ट प्लांटचं न्यूट्रिशन जे आहे ते ॲब्झॉर्ब करत असते कसकटा. त्याच्यामुळे काय होतं, हा जो होस्ट प्लांट आहे तो वीक होत जातो आणि तसंच त्याची डेथसुद्धा होऊ शकते. तर म्हणजे त्याची डायग्राम इथं लावतोय मी, तुम्ही एक वेळेस ती बघून घ्या म्हणजे तुम्हाला आयडिया येऊन जाईल की कसकटा कशा टाईपमध्ये असते. तसंच ब्लॅडरवर्ट आणि व्हीनस फ्लायट्रॅप जे यांना आपण इन्सेक्टिव्होरस प्लांट म्हणत असतो. म्हणजे ते इन्सेक्टला खातात नाही म्हणजे इन्सेक्टला कॅच करतात आणि त्यांना डायजेस्ट करून त्यांचं न्यूट्रिशन कन्झ्युम करत असतात. तर त्यांचे जे पानं असतात ते मॉडिफाईड होतात काही या टाईपमध्ये. जसे इन्सेक्टमध्ये आले की हे जे पानं आहे त्यांच्यामध्ये ट्रिगर मेकॅनिझम राहतं. इन्सेक्टमध्ये आला की ते पानं बंद होऊन जातात आणि त्याच्यामध्ये इन्सेक्ट ट्रॅप केला जातो. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये एन्झाईम सिक्रेट होतात आणि इन्सेक्टचं जे आहे ते डायजेशन होत असतं आणि डायजेशन झाल्यावर ते न्यूट्रिएंट ॲब्झॉर्ब करून घेतात आणि त्यांच्याने त्यांचं
म्हणजे गरजा भागवतात त्यांचे प्लांट्स, हे प्लांट्स. आता आपण आपले जे ॲनिमल्समध्ये बघितलेलं आहे, आपली जी जनरेशन आहे, आता समजा आपण डिप्लॉईड ॲनिमल आहे, समजा नाही, आपण डिप्लॉईडच आहोत. ह्युमन बिंग्स जे आहेत ते डिप्लॉईड आहेत आणि जवळपास जेवढे पण ॲनिमल्स आहेत ते डिप्लॉईडच आहेत. तर यांचे जे ॲनिमल्सचे जे ऑफस्प्रिंग होत असतात ते सुद्धा डिप्लॉईड होत असतात. म्हणजे आपली जी नेक्स्ट जनरेशन येईल ती सुद्धा डिप्लॉईड असेल. तसंच जी आपली जनरेशन आहे त्याच्या पुढची जी जनरेशन असेल ती सुद्धा डिप्लॉईडच असते. मात्र प्लांट्समध्ये जे आहे ते असं नसतं. समजा प्लांट्सची एक जनरेशन जर कधी डिप्लॉईड आहे तर पुढची जनरेशन हॅप्लॉईड येऊ शकते. हॅप्लॉईडच्या पुढची जनरेशन डिप्लॉईड येईल. असे जे अल्टरनेशन होतं आहे, हॅप्लॉईड डिप्लॉईड हे जनरेशनमधलं जे अल्टरनेशन आहे त्याला आपण अल्टरनेशन ऑफ जनरेशन असा फेनॉमेना म्हणत असतो, जो की प्लांट्समध्ये दिसत असतो मोस्टली. आता हॅप्लॉईड आणि डिप्लॉईड म्हणजे काय आपण बघितलेलं आहे, आधी पण एक्सप्लेन केलेलं आहे, परत एक वेळेस एक्सप्लेन करतो. आपण बघितलेले सेल, प्रत्येक ॲनिमल हा सेलने बनलेला असतो. सेलमध्ये एक न्यूक्लियस असते. आता या न्यूक्लियसमध्ये जे क्रोमोझोम म्हणजे काय, जेनेटिक मटेरियल किंवा DNA जो आहे तो क्रोमोझोमच्या फॉर्ममध्ये असतो. आता तो जेनेटिक मटेरियल किंवा तो क्रोमोझोम जे आहे ते सेटमध्ये असले म्हणजे पेअरमध्ये असले, हा एक क्रोमोझोम, हा दुसरा क्रोमोझोम, हा एक क्रोमोझोम, हा दुसरा क्रोमोझोम, अशा 3 पेअर काढलेल्या आहे मी. ही एक पेअर झाली, ही एक पेअर झाली आणि ही एक पेअर झाली. हे पेअरमध्ये, त्याच्यामुळे आपण त्यांना काय म्हणत असतो, डिप्लॉईड. आता आपलं ह्युमनचं एक्झाम्पल घेतलं तर आपल्यामध्ये 46 क्रोमोझोम राहतात, 46 क्रोमोझोम. म्हणजे त्यांच्या पेअर किती राहतील तर 23 पेअर. डिप्लॉईड आहे, डिप्लॉईड केसमध्ये सांगतोय, डिप्लॉईड. आपली जी जनरल बॉडी आहे ती डिप्लॉईड आहे. प्रत्येक सेल बॉडीमधली ती डिप्लॉईड आहे. फक्त हॅप्लॉईड सेल कोणते आहेत तर गॅमेट्स आहे. गॅमेट्स आर द ओनली हॅप्लॉईड सेल प्रेझेंट इन ह्युमन बॉडी. एवढं लक्षात ठेवायला हवं. म्हणजे आता आपली जी जनरल बॉडी सेल आहे ती डिप्लॉईड आहेत. त्याच्यामध्ये 46 क्रोमोझोम आहे आणि 23 पेअर्स येतील. म्हणजे आपण ही जे इथे 3 पेअर काढलेलं आहे, ही एक पेअर, ही एक पेअर, ही एक पेअर, अशा किती असतील आपल्या बॉडीमध्ये 23 पेअर असतील. पेअर म्हणजे काय, एका पेअरमध्ये 2 क्रोमोझोम, हा एक क्रोमोझोम, हा एक क्रोमोझोम. म्हणजे एक फादरकडून आलेला, एक मदरकडून आलेला, एक मॅटर्नल क्रोमोझोम, एक पॅटर्नल क्रोमोझोम, या टाईपमध्ये. एवढं डिटेलमध्ये जायची गरज नाही. आता फक्त एवढं लक्षात ठेवा की डिप्लॉईडमध्ये जे क्रोमोझोम आहे ते पेअरिंगमध्ये असतात, त्याच्यामुळे आपण त्याला डिप्लॉईड म्हणतो. आणि हॅप्लॉईडचा केस घेतला, समजा ही जी सेल आहे ही एखादी हॅप्लॉईड सेल किंवा गॅमेट सेल घेतली आपण, हॅप्लॉईड असते ती, तिच्यामधली ही न्यूक्लियस आहे. तर आता याच्यामध्ये जे क्रोमोझोम असतील ते पेअरमध्ये नसतील तर ते सिंगल असतील. आता इथं कसं, हे पेअरमध्ये होता, आपण एक सिंगल काढला. आता दुसऱ्या पेअरमध्ये, इथं पेअरमध्ये आपण एक सिंगल काढू, तसंच हा सुद्धा एक सिंगल असेल. या टाईपमध्ये जे ते 23 क्रोमोझोम राहतील ह्युमनच्या केसमध्ये. डिप्लॉईड आणि हॅप्लॉईडचा एक सिम्पल फरक आहे. या धड्यासाठी तुम्हाला केवढं, म्हणजे हे डिटेल जे आहे ते आपण जेनेटिक्समध्ये बघणार आहोत, डिप्लॉईड कोणाला म्हणतात, हॅप्लॉईड कोणाला म्हणतात. मात्र इथं तुम्हाला एक जनरल आयडिया काय हवा, तर डिप्लॉईड कोणाला म्हणतो आपण, ज्यांच्यामध्ये क्रोमोझोम जे ते पेअरमध्ये असतात. ही एक पेअर, ही दुसरी पेअर, ही तिसरी पेअर, अशा ज्या पेअर्समध्ये क्रोमोझोम प्रेझेंट राहिले तर त्यांना आपण डिप्लॉईड म्हणतो. आणि जिथं सिंगल क्रोमोझोम प्रेझेंट आहे, म्हणजे हा एक सिंगल क्रोमोझोम, हा एक सिंगल क्रोमोझोम, हा एक सिंगल क्रोमोझोम, यांना आपण हॅप्लॉईड म्हणत असतो. जसं की मी सांगितलं की आपल्यामध्ये जो नेक्स्ट जनरेशन येईल तीसुद्धा डिप्लॉईडच असेल, त्याच्या पुढची जी जनरेशन आहे तीसुद्धा डिप्लॉईड असेल. हॅप्लॉईड कसं होतं, आता आपण आपलं एक्झाम्पल घेतलं ह्युमनमध्ये, ह्युमन बॉडी जी आहे ती आहे डिप्लॉईड. ह्युमन बॉडीमध्ये हॅप्लॉईड सेल कोणती असेल, म्हणजे रिप्रोडक्टिव्ह इव्हेंट होतील, मॅच्युरिटीमध्ये येऊ आपण तेव्हा गॅमेट्स तयार होतील, ते असतील हॅप्लॉईड. आता ह्युमन मेल बॉडी असेल, मेल गॅमेट्स तयार होतील, त्याला आपण स्पर्म म्हणतो, तो सुद्धा हॅप्लॉईड असेल. फिमेल बॉडी तयार होईल, फिमेल बॉडीमध्ये जे फिमेल गॅमेट्स असतील म्हणजे एग, ते सुद्धा हॅप्लॉईड असतील. मात्र ते जे हॅप्लॉईड सेल म्हणजे हॅप्लॉईड कंडिशन आहे ती फक्त एक सिंगल सेल रिप्रेझेंट करते, फक्त गॅमेट्स हॅप्लॉईड असतील. आता गॅमेट्सचं जे, आता समजा हा मेल ह्युमन बॉडी घेतली आपण, तर मेल गॅमेट काय येईल, स्पर्म. स्पर्म काय आहे, डिप्लॉईड. आणि आता एक स्पर्म झाला तर एक एग पण असेल, त्यांचं फ्युजन होईल. म्हणजे इथं फिमेल बॉडी घेऊ आपण, ती सुद्धा डिप्लॉईड असेल.
आता याच्यामध्ये जे गॅमेट्स असतील ते हॅप्लॉइड होतील. गॅमेट्स काय असतात, एग असतात, एग किंवा ओवम. आता स्पर्म आणि एगचं फ्युजन झालं की झायगोट तयार होतो आणि तो जो झायगोट आहे तो सुद्धा डिप्लॉइड असतो. पुढे झायगोटचं डेव्हलपमेंट होतं आणि एम्ब्रिओ तयार करत असतो. म्हणजे जी बॉडी नेक्स्ट ऑफस्प्रिंग जो तयार झाला तो डिप्लॉइड आहे. हॅप्लॉइड काय सापडलं आपल्याला, फक्त गॅमेट्स. ह्युमन बॉडीमध्ये फक्त गॅमेट एक अशी सेल आहे जी हॅप्लॉइड आहे. त्याच्यामुळे आपण अल्टरनेशन ऑफ जनरेशन आपल्यामध्ये बघू शकतो का, तर नाही. आपली जी जनरेशन आहे म्हणजे आपली प्रेझेंट जनरेशन आहे, आता आपण जे आहे ते डिप्लॉइड आहे. आपली नेक्स्ट जनरेशन येईल ती सुद्धा डिप्लॉइड असेल. तिच्या पुढची जी जनरेशन येईल ती सुद्धा डिप्लॉइड असेल. मात्र प्लांट्समध्ये तसं नाही. प्लांट्समध्ये एक जनरेशन डिप्लॉइड, एक जनरेशन हॅप्लॉइड, एक जनरेशन डिप्लॉइड, परत पुढची जनरेशन हॅप्लॉइड. किंवा आताची जी हॅप्लॉइड असेल तर पुढची डिप्लॉइड, मग त्याच्या पुढची हॅप्लॉइड, या टाईपमध्ये ते अल्टरनेट करत असतात. त्याच्यामुळे त्यांना आपण अल्टरनेशन ऑफ जनरेशन हा फिनॉमिना शो करतात असं गृहीत धरतो. अल्टरनेशन ऑफ जनरेशनमध्ये काय दिलेलं आहे आपल्याला, किंगडम प्लांटीमध्ये जे ते अल्टरनेशन ऑफ जनरेशन हा फिनॉमिना शो करत असतात. आता अल्टरनेशन ऑफ जनरेशनमध्ये काय होतं, एक पहिली जी बॉडी म्हणजे जो मेन पॅरेंट बॉडी ती जर कधी डिप्लॉइड राहिली तर त्याला आपण स्पोरोफायटिक बॉडी म्हणतो. आणि त्याची पुढची जी हॅप्लॉइड बॉडी येईल तिला आपण गॅमेटोफायटिक बॉडी म्हणत असतो. किंवा पॅरेंट बॉडी आहे ती गॅमेटोफायटिक सुद्धा राहू शकते आणि ऑफस्प्रिंग म्हणजे त्याचे जे नेक्स्ट जनरेशन येईल ती स्पोरोफायटिक म्हणजे डिप्लॉइड राहू शकते. तर दोन बॉडीज म्हणजे स्पोरोफायटिक बॉडी आणि गॅमेटोफायटिक बॉडीज या दोन मोस्टली प्रेझेंट असतात. स्पोरोफायटिक बॉडी किंवा स्पोरोफायटिक जनरेशन आणि पुढची जी असते ती गॅमेटोफायटिक जनरेशन किंवा गॅमेटोफायटिक बॉडी. आता हे जे स्पोरोफाईट आणि गॅमेटोफाईट, स्पोरोफाईट कसा असतो, डिप्लॉइड म्हणजे त्याच्यामध्ये जे जेनेटिक मटेरियल असेल ते सेटमध्ये असेल. दोन सेट म्हणजे न्यूक्लियसमध्ये जो क्रोमोझोम असेल तो पेअरिंगमध्ये असेल. ही एक पेअर झाली, ही दुसरी पेअर झाली या टाईपमध्ये. आणि गॅमेटोफाईट जो असतो तो हॅप्लॉइड असतो. हॅप्लॉइड म्हणजे काय, समजा हे जे न्यूक्लियस आहे याच्यामध्ये जे क्रोमोझोम असतील ते सेपरेटेड असतील म्हणजे पेअरमध्ये नसतील. हा एक क्रोमोझोम, हा दुसरा क्रोमोझोम, या टाईपमध्ये. आता स्पोरोफाईट आणि गॅमेटोफाईट जे ते एकमेकांसोबत अल्टरनेट करत असतात. आता समजा पॅरेंट जर कधी स्पोरोफाईट राहिला तर त्याची जी ऑफस्प्रिंग येईल ती गॅमेटोफायटिक असेल. किंवा पॅरेंट जर कधी गॅमेटोफायटिक राहिला तर तिची जी ऑफस्प्रिंग येईल ती स्पोरोफायटिक असेल. म्हणजे कसं, समजा आता एखादा स्पोरोफायटिक प्लांट घेतला किंवा स्पोरोफायटिक पॅरेंट घेतला आपण प्लांट्समध्ये, तर त्याचे जे ऑफस्प्रिंग येईल, नेक्स्ट जनरेशन येईल ती गॅमेटोफायटिक. मग गॅमेटोफायटिकच्या पुढची जनरेशन जी येईल ती स्पोरोफायटिक. मग स्पोरोफायटिकच्या पुढची जनरेशन परत गॅमेटोफायटिक, पुढची जनरेशन पुन्हा स्पोरोफायटिक, या टाईपमध्ये ते चालत राहील. त्याच्यामुळे आपण त्याला काय म्हणतो, अल्टरनेशन ऑफ जनरेशन. स्पोरोफायटिक जी आहे, स्पोरोफायटिक हा डिप्लॉइड असतो, डिप्लॉइड बॉडी असते, डिप्लॉइड प्लांट बॉडी आहे. स्पोरोफायटिक बॉडीमध्ये काय होत असतं, आता आपण असं न घेता थोडं डिटेलमध्ये गेलो तर काय होईल, तुम्हाला मिओसिस आणि मायटोसिस नावाच्या डिव्हिजन्स त्या मी थोडक्यात सांगितल्या होत्या सेल स्ट्रक्चरमध्ये, तर त्या सेल डिव्हिजनमध्ये त्या आपण डिटेलमध्ये शिकणार आहोत. मात्र तुम्हाला माहिती आहे की मायटोसिस झालं का इक्वेशनल डिव्हिजन म्हणतो. म्हणजे जर कधी डिप्लॉइड सेल असेल तिचं मायटोसिस डिव्हिजन झालं तर नेक्स्ट ज्या सेल बनतील, डॉटर सेल बनतील, त्यासुद्धा डिप्लॉइड असतील. म्हणजे समजा ही डिप्लॉइड सेल आहे, आता हिचं जर कधी डिव्हिजन केलं आपण तर 2 डॉटर सेल बनतील, त्यासुद्धा डिप्लॉइड असतील. या डिव्हिजनला आपण काय म्हणतो, मायटोसिस. मात्र समजा एखादी डिप्लॉइड सेल आहे, आता तिच्या 2 सेल बनल्या, त्या मात्र हॅप्लॉइड बनल्या, तर आपण या डिव्हिजनला काय म्हणतो, मिओसिस. याच्यामध्ये जे ते क्रोमोझोमचं कंटेंट हाफ होऊन जातं. इथं डिप्लॉइड आहे, हे हॅप्लॉइड आहे, हे सुद्धा हॅप्लॉइड आहे. मात्र इथं मायटोसिसमध्ये डिप्लॉइड आहे, इथं पण डिप्लॉइड आहे डॉटरमध्ये, आणि पॅरेंटमध्ये सुद्धा डिप्लॉइड आहे. याची डिटेल आपण सेल डिव्हिजनमध्ये बघणार आहोत. इथं एक आयडियासाठी सांगतो मी तुम्हाला. तर स्पोरोफायटिक बॉडी जी आहे ती डिप्लॉइड आहे. हिच्यामध्ये काय होतं, मिओसिस होतं. मिओसिस म्हणजे काय, रिडक्शनल डिव्हिजन.
आता ही डिप्लॉइड आहे, तर मिओसिस झाल्यावर जे स्पोर्स बनतील ते कसे असतील, हॅप्लॉइड असतील, कारण की रिडक्शन होऊन जाईल क्रोमोझोमचं, मिओसिस डिव्हिजन झाली. आता हे जे स्पोर्स आहेत हे जर्मिनेट होतील आणि ते गॅमेटोफायटिकमध्ये कन्वर्ट होतील, गॅमेटोफायटिक बॉडी बनवतील. स्पोर्सचं जर्मिनेशन झालं की ते बनवतील गॅमेटोफायटिक. म्हणजे काय, स्पोरोफाईट जो आहे तो डिप्लॉइड आहे, डिप्लॉइड असल्यामुळे मिओसिस डिव्हिजन झाली, मिओसिस डिव्हिजन झाली तर डिप्लॉइडचं हॅप्लॉइड झालं, त्याला आपण काय म्हणतो, स्पोर्स. स्पोर्स जे आहे ते जर्मिनेट झाले. आता हे जे जर्मिनेशन झालं, स्पोर्ससुद्धा हॅप्लॉइड होते, तेच जर्मिनेट झाले तर ते हॅप्लॉइड स्ट्रक्चर बनवतील, त्याला आपण काय म्हणतो, गॅमेटोफाईट किंवा गॅमेटोफायटिक बॉडी. आता गॅमेटोफायटिक बॉडी जी आहे ती हॅप्लॉइड आहे. आता हे काय, याच्यामध्ये कोणती डिव्हिजन होईल, मायटोसिस नावाची डिव्हिजन होते. आता मायटोसिस बघितलं आपण, इक्वेशनल डिव्हिजन आहे. आता इथं हॅप्लॉइड आहे, तर इथे जे डिव्हिजन झाल्यानंतर जे सेल्स बनतील त्याला आपण गॅमेट्स म्हणतो. ते सुद्धा कसे असतील, हॅप्लॉइडच असतील, कारण की मायटोसिस डिव्हिजन झालेली आहे. आता हे जे गॅमेट्स आहे यांचं फ्युजन होईल, म्हणजे 2 गॅमेट्सचं फ्युजन होतं आणि जे रिझल्टिंग स्ट्रक्चर म्हणतो त्याला आपण झायगोट म्हणतो. गॅमेटचं फ्युजन झालं आहे म्हणजे हा एक हॅप्लॉइड गॅमेट आणि अजून एक हॅप्लॉइड गॅमेट, त्यांचं फ्युजन झालं म्हणजे झायगोट जो बनेल तो डिप्लॉइड बनेल आणि झायगोट जो आहे तो कन्वर्ट होतो स्पोरोफायटिक प्लांट बॉडीमध्ये. हे जे असं स्ट्रक्चर आहे. मात्र तुम्हाला NCERTमध्ये जे ह्या धड्यामध्ये एवढं डिटेल दिलेलं नाही आहे. तुम्हाला काय अपेक्षित आहे, स्पोरोफायटिक आणि गॅमेटोफायटिक प्लांट्स बॉडी जे आहे ते एकमेकांसोबत अल्टरनेट करत असतात, त्यांना आपण अल्टरनेशन ऑफ जनरेशन असं म्हणतो. आता काहींमध्ये जसे आपण प्लांट्सचे ग्रुप बघणार आहोत, किंगडम प्लांटीचे जे आहेत, किंगडम प्लांटीमध्ये आपण 5 ग्रुप स्टडी करणार आहोत. पहिला जो आहे तो आहे अल्गीचा, दुसरा ब्रायोफाइट, टेरिडोफाइट, जिम्नोस्पर्म आणि एंजिओस्पर्म. हे जे 5 ग्रुप आहे हे आपण स्टडी करणार आहोत प्लांट्समध्ये. आता याच्यापैकी काहींमध्ये स्पोरोफायटिक प्लांट बॉडी आहे ती डॉमिनंट असेल, काहींमध्ये गॅमेटोफायटिक प्लांट बॉडी आहे ती डॉमिनंट असेल. ते आपण तिथं म्हणजे जेव्हा आपण किंगडम प्लांट बघू तिथं आपण स्टडी करू. मात्र एक जनरल आयडिया सांगू देतो, ब्रायोफाइट्समध्ये जी आहे ती गॅमेटोफायटिक प्लांट बॉडी ती डॉमिनंट असते, टेरिडोफाइटमध्ये जी ती स्पोरोफायटिक प्लांट बॉडी डॉमिनंट असते. असंच पुढे सुद्धा आहे. जिम्नोस्पर्म एंजिओस्पर्ममध्ये स्पोरोफायटिक डॉमिनंट आहे, ते आपण स्टडी करू. मात्र इथं तुम्हाला त्याची एवढं लक्षात ठेवायची गरज नाही, फक्त एवढं लक्षात ठेवा, किंगडम प्लांटीमध्ये जे ते अल्टरनेशन ऑफ जनरेशन प्रेझेंट असतं. अल्टरनेशन ऑफ जनरेशन म्हणजे काय, स्पोरोफायटिक आणि गॅमेटोफायटिक म्हणजे काय, हॅप्लॉइड आणि डिप्लॉइड ज्या प्लांट बॉडी आहेत त्या एकमेकांसोबत अल्टरनेट करत असतात जनरेशन टू जनरेशन. आणि किंगडम प्लांटीचे ग्रुप्स आपण कोणते स्टडी करणार आहोत, अल्गी, ब्रायोफाइट्स, टेरिडोफाइट्स, जिम्नोस्पर्म आणि एंजिओस्पर्म. प्लांट्समध्ये जे ते एवढंच इंट्रोडक्शन दिलेलं आहे, डिटेल आपण नेक्स्ट चॅप्टरला बघू. किंगडम ॲनिमलियाचं जे इंट्रोडक्शन आहे ते इथं दिलेलं आहे. इंट्रोडक्शनमध्ये 2 ते 3 लाईन्स दिलेल्या आहे. ॲनिमलिया हा जो किंगडम आहे याच्याबद्दल आपण डिटेल एक चॅप्टर स्टडी करणार आहोत किंगडम ॲनिमलिया करून. इथं जे इंट्रोडक्टरी पार्ट आहे त्याच्यामध्ये फक्त एवढं सांगितलेलं आहे की कोणकोणते इंडिव्हिज्युअल इन्क्लूड होत असतात, तर आपण ते आधी स्टडी करून ठेवलेले आहे. इथं जे मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम असतात, मल्टीसेल्युलर, तसंच युकॅरियोटिक म्हणजे ट्रू न्यूक्लियस असलेले, यू म्हणजे ट्रू, कॅरियन म्हणजे न्यूक्लियस, युकॅरियोटिक, आणि तसंच हेटेरोट्रॉफिक म्हणजे ते स्वतःच स्वतः तयार करू शकत नाहीत, हेटेरोट्रॉफिक. असे जे ऑर्गॅनिझम्स आहेत ते किंगडम ॲनिमलियामध्ये इन्क्लूड केलेले आहेत आपण. तसंच यांचं मोड ऑफ न्यूट्रिशन काय, हेटेरोट्रॉफिक तर आहेत, हेटेरोट्रॉफिकमध्ये पॅरासायटिक पण येतील, सॅप्रोफायटिक पण येतील. त्याच्यानंतर जे होलोझाईक मोड ऑफ न्यूट्रिशनसुद्धा येईल. आता मोड ऑफ न्यूट्रिशन तो काही होलोझाईक. होलोझाईक म्हणजे काय, ते इंजेक्शन करतात फूडचा, फूड जे ते इंजेस्ट करतात म्हणजे घास घेतात तोंडात
त्याच्यानंतर त्याला म्हणजे डायजेशन करतील, त्याच्यानंतर त्याचं न्यूट्रिशन घेतील त्याच्यापासून. जसं की आपण काऊचं एक्झाम्पल घेतलं, काऊ किंवा हॉर्स झाला किंवा डॉंकी झाला, हे जे गवत खातात, गवत ते खातात म्हणजे तोंडात त्याच्यात चावतात, त्याला आपण इंजेस्ट केलं, त्यांनी काही ना काही फूड जे आहे ते त्यांनी इंजेस्ट केलं. तसंच वाघाचं एक्झाम्पल घेतलं, वाघ, चित्ता, सिंह झाला, हे सुद्धा प्रिडेट करतील म्हणजे शिकार करतील. ते जे शिकार केलं आहे त्यांनी ते सुद्धा इंजेस्ट करतील. तो शिकार जो आहे तो त्यांचं फूड आहे, त्याला ते इंजेस्ट करतील. आपण सुद्धा काही ना काही जे जेवण खातो ते इंजेस्ट करतो. त्याच्यामुळे न्यूट्रिशनचा जो टाईप आहे, मोड ऑफ न्यूट्रिशन काही येईल आपला होलोझाईक, म्हणजे इंजेस्ट फूड. आता होलोझाईक हा जो मोड ऑफ न्यूट्रिशन आहे तो हेटेरोट्रॉफिकचा एक पार्ट आहे. तसंच पॅरासायटिक सुद्धा एक पार्ट आहे. सॅप्रोफाइट हा सुद्धा एक पार्ट आहे. डिकम्पोजर्स हा सुद्धा एक पार्ट आहे हेटेरोट्रॉफिकचे. आता होलोझाईकमध्ये सुद्धा आता कार्निवोर, हर्बिवोर हे येतील. जसं की एक्झाम्पल घेतलं आपण काऊचं एक्झाम्पल घेतलं, गाईचं, ती जी ती हर्बिवोर असेल म्हणजे ते काय गवत खाणारे आहेत. आणि कार्निवोरचं एक्झाम्पल घेतलं आपण ते वाघाचं, जे मांसाहार करतात म्हणजे मांस खातात, ते होलोझाईकचा पुढचा पार्ट येईल तो. मात्र आपल्याला तेवढं डिटेलमध्ये जायचं नाही आहे. फक्त NCERTमध्ये 2 लाईन दिलेल्या आहेत, ते आपल्याला अपेक्षित आहेत त्यांच्याबद्दल माहिती असणं, की मोड ऑफ न्यूट्रिशन काय, तर होलोझाईक म्हणजे काय, जे फूडचं इंजेक्शन करतात त्यांना आपण होलोझाईक म्हणत असतो. 5 किंगडम सिस्टीममध्ये काही काही ऑर्गॅनिझम असे आहेत जसं की प्रायॉन, व्हायरस, व्हायरॉइड, प्रायॉन आणि लायकन. यांच्याबद्दल जे ते 5 किंगडम सिस्टीममध्ये जास्त म्हणजे भाष्य केलेलं नाही, की यांना म्हणजे इन्क्लूड केलेलं नाही आहे. RH विटाकरची जी 5 किंगडम सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन होती, मोनेरा, प्रोटिस्टा, फंजाय, प्लांटी आणि ॲनिमेलिया, हे 5 किंगडम होते. त्या 5 किंगडममध्ये व्हायरसबद्दल, व्हायरॉइडबद्दल, प्रायॉनबद्दल आणि लायकनबद्दल जे ते भाष्य केलेलं नाही. म्हणजेच काय, व्हायरस, व्हायरॉइड, प्रायॉन आणि लायकन यांना 5 किंगडम सिस्टीममध्ये इन्क्लूड केलेलं नाही आहे. आता आपण जे म्हणजे यांचं 1 बाय 1 डिटेल बघून घेऊ, मात्र ते 5 किंगडम सिस्टीममध्ये इन्क्लूड होत नसतात. याच्यावर जे प्रश्नसुद्धा आलेले आहे की विच ऑफ द फॉलोइंग, म्हणजे ते प्रश्न कसा विचारतील, विच ऑफ द फॉलोइंग डू नॉट इन्क्लूड इन 5 किंगडम सिस्टीम क्लासिफिकेशन ऑफ RH विटाकर. त्याच्यामध्ये एक्झाम्पल लिहून देतील की बॅक्टेरिया आहे, फंगस आहेत, व्हायरस आहेत आणि अजून प्लांट्स देतील. तर आपण ऑप्शन बरोबर निवडायचा की व्हायरस जे ते 5 किंगडम सिस्टीममध्ये इन्क्लुडेड नाही आहे. हे जे व्हायरस, व्हायरॉइड आणि प्रायॉन जे आहेत ते ए सेल्युलर मानतो आपण. व्हायरस, व्हायरॉइड आणि प्रायॉन हे काय, नॉन सेल्युलर आहेत, नॉन सेल्युलर ऑर्गनायझेशन. म्हणजे आपण जे लिव्हिंग थिंग्सबद्दल डिटेल बघितली होती, की लिव्हिंग थिंग्सचा एक कॅरेक्टरिस्टिक फीचर किंवा डिफायनिंग फीचर जो आहे तो सेल्युलर ऑर्गनायझेशन असतो. मात्र व्हायरस, व्हायरॉइड आणि प्रायॉन जे आहेत ते नॉन सेल्युलर ऑर्गनायझेशन दाखवतात. त्याच्यामुळे यांना आपण असं लिव्हिंग थिंग्स आहेत असं म्हणू शकत नाही. ते लिव्हिंग थिंग आणि नॉन लिव्हिंग थिंगच्या एक रेषेमध्ये आहेत. त्यांना आपण नॉन लिव्हिंग पण म्हणू शकत नाही, लिव्हिंग पण म्हणू शकत नाही. त्याच्यामुळे हे जे थोडे असे कन्फ्युजिंग मेंबर्स असतात, त्याच्यामुळे त्यांना 5 किंगडम सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशनमध्ये इन्क्लूड केलं नसावं. तसं लायकन जे आपण बघितलं डिटेल, लायकन काय, फंगस आणि अल्गी यांचं सिम्बायोटिक असोसिएशन. सिम्बायोटिक म्हणजे काय, हे जे दोघं पार्टनर्स यांना दोघांना फायदा होत असतो. आता आपण 1 बाय 1 यांचे डिटेल्स बघू, व्हायरसचं, व्हायरॉइडचं, प्रायॉनचं आणि लायकनचं. सगळ्यात आधी बघू आपण व्हायरसचं. व्हायरसमध्ये जे NCERTमध्ये महत्त्वाची नावं आहेत, 3 महत्त्वाची नावं आहेत. ती आहेत डिमिट्री इव्हॉन्स्की, MW बेजर्निक आणि स्टॅनले. हे जे 3 सायंटिस्ट आहेत ते महत्त्वाचे. तर व्हायरस कोणी शोधला, व्हायरस हे जे नाव हे कोणी दिलं ते बघू आपण सगळ्यात आधी. तर इव्हॉन्स्की नावाचा जो सायंटिस्ट होता, इव्हॉन्स्की, डिमिट्री इव्हॉन्स्की हा एक सायंटिस्ट होता. त्याने काय बघितलं,
इव्हॉन्स्की हा जो सायंटिस्ट आहे त्याने काय ऑब्झर्व केलं की किंवा त्याने रेकॉग्नाइज केलं की काही असे मायक्रोब्स आहेत ज्याच्यामुळे टोबॅको मोझाईक हा डिसीज होतोय. म्हणजे टोबॅको मोझाईक हा जो डिसीज आहे त्याचा पॉझिटिव्ह ऑर्गॅनिझम जो आहे तो इव्हॉन्स्की याने ऑब्झर्व केला. तर टोबॅको मोझाईक डिसीज म्हणजे काय, समजा हा टोबॅकोचं पान आहे, टोबॅकोचं झाड घेतलं त्याच्यातला एक पान आहे, याच्यामध्ये जे तसे स्पॉट फॉर्मेशन होत असतात. या डिसीजला आपण काय म्हणतो, टोबॅको मोझाईक डिसीज, किंवा जर कधी सिम्पली याला काय म्हणत असतो, मोझॅक डिसीज. हे जे झालंय हे स्पॉट फॉर्मेशन त्याला आपण सायंटिफिक भाषेत काय म्हणतो, मोझॅक फॉर्मेशन. आणि त्या डिसीजला काय म्हणतो आपण, टोबॅको मोझॅक डिसीज. त्याची डायग्राम इथं लावलेली मी एक एक्झाम्पल म्हणून तुम्ही बघू शकतात. NCERT मध्ये गिवन नाही ती डायग्राम. तर हा जो पॉझिटिव्ह ऑर्गॅनिझम आहे टोबॅको मोझॅक डिसीजचा, हा बॅक्टेरियापेक्षा लहान होता. आता हे कसं काय कळलं की हे जे मायक्रोब्स आहे ते बॅक्टेरियापेक्षा लहान आहे, तर हे ऑर्गॅनिझम जे हे टोबॅको मोझॅकचे जे पॉझिटिव्ह ऑर्गॅनिझम जे आहे ते बॅक्टेरियल प्रूफ जे फिल्टर राहतात त्यांच्या थ्रू पास होऊन गेलेले आहे. समजा हा एक बॅक्टेरियल फिल्टर आहे. बॅक्टेरियल फिल्टर असा बनवलेला असतो की त्याची जी ही जे लेंथ आहे, ही जी हा जो एक चौकोन आहे याची जी लेंथ आणि ब्रेडची येईल ती बॅक्टेरियल सेलपेक्षा लहान येईल. म्हणजे समजा ही एक बॅक्टेरियल सेल आहे, ही बॅक्टेरियल सेल एवढी मोठी आहे, या फिल्टरमधून ती पास होऊ शकत नाही, ती इथं वर अडकून जाईल, खाली जे ती पास होऊ शकत नाही. मात्र याने जे इव्हॉन्स्कीने जे पॉझिटिव्ह ऑर्गॅनिझम जे ते टोबॅको मोझॅक डिसीजचे ते या फिल्टर थ्रू पास होऊ शकतात. हा काय, ही बॅक्टेरियल सेल आहे आणि हे काय काढलेलं आहे आपण, बॅक्टेरिया प्रूफ फिल्टर. एक रिप्रेझेंटेटिव्ह डायग्राम आहे ती. तर याच्या थ्रू जे बॅक्टेरिया पास होऊ शकत नाही, मात्र याचे जे पॉझिटिव्ह ऑर्गॅनिझम आहे टोबॅको मोझॅक डिसीजचे ते याच्या थ्रू पास होऊन गेले. त्याच्यामुळे इव्हॉन्स्कीने असं ऑब्झर्व केलं की दीज मायक्रोब्स वेअर स्मॉलर दॅन बॅक्टेरिया. त्याचा रिझन म्हणजे हा जो स्टेटमेंट लिहिलेला आहे त्याचं रिझन ते इथं आहे. मायक्रोब्स वेअर स्मॉलर दॅन बॅक्टेरिया कसं काय कळलं, तर ते जे बॅक्टेरियल प्रूफ फिल्टरमधून पास होऊ शकत होते. बॅक्टेरियल प्रूफ फिल्टरमधून बॅक्टेरिया पास होऊ शकत नाही, जे बॅक्टेरियापेक्षा लहान असतील तेच पास होऊ शकतात. त्याच्यामुळे आपण इव्हॉन्स्की जो आहे तो असा म्हणतोय की दीज मायक्रोब्स वेअर स्मॉलर दॅन बॅक्टेरिया. म्हणजे इथं तुम्ही एक कंसात लिहून घ्या, का बरं, याचं रिझन, बिकॉज दे कॅन पास थ्रू बॅक्टेरियल प्रूफ फिल्टर. आता हे जे व्हायरस नाव आहे हे कोणी दिलं, तर ते इव्हॉन्स्कीनेच दिलेलं आहे, डिमिट्री इव्हॉन्स्कीने. आपण हे बघितलं याच्यावरून जर कधी तुम्हाला हे करायचं राहिलं म्हणजे त्याचा जो एक्स्ट्रॅक्ट आहे तो काय, एवढ्या पार्टचा, तर हे महत्त्वाचं तुम्ही हे लक्षात ठेवायला हवं. व्हायरस हा जो नाम आहे किंवा व्हायरस ही जी टर्म आहे ही कोणी दिली, तर इव्हॉन्स्कीने. आणि या टर्मचा अर्थ काय होतो, तर पॉयझनस फ्लुइड. पॉयझनस फ्लुइड असा या व्हायरसचा अर्थ होत असतो. आणि ती कोणी केली, इव्हॉन्स्कीने. याच्यावरून जे ते फक्त एवढंच विचारतात, याच्या बाहेर काही जास्त जात नाही. तुम्हाला एकदम डिटेलमध्ये जायची गरज नाही, पूर्ण हिस्ट्री तुम्हाला बघायची काही गरज नाही. फक्त मी जे 3 सायंटिस्ट बोललो त्याच्यातला पहिला जो आहे तो आपला झाला इव्हॉन्स्की. आता आपण दुसऱ्याचं कॉन्ट्रीब्युशन बघू. दुसरा कोणता होता, बेजर्निक. MW बेजर्निक घेतो, मी फक्त एवढं लिहिलेलं आहे. तर याने काय केलं, जे टोबॅको मोझॅक डिसीज होता सांगितलं मी, त्याचा एक्स्ट्रॅक्ट काढला. म्हणजे जे इन्फेक्टेड प्लांट्स आहे त्याचा एक एक्स्ट्रॅक्ट काढला, आणि तो जो एक्स्ट्रॅक्ट आहे किंवा तो जो फ्लुइड आहे तो एक फ्रेश म्हणजे नॉन इन्फेक्टेड म्हणजे जो चांगला प्लांट आहे, हेल्दी प्लांट आहे, त्याच्यावर टाकला. तर याने ऑब्झर्व केलं की तो जो एक्स्ट्रॅक्ट आहे तो हेल्दी प्लांटला सुद्धा इन्फेक्शन कॉज करतो, आणि त्या हेल्दी प्लांटमध्ये सुद्धा मोझॅक फॉर्मेशन होतं आहे.
त्याच्यामुळे याने जे आहे ते एक टर्म कॉइन केली होती, कॉन्टेजियम व्हायवम फ्लुइडम. त्याच्यावर जे ते मागच्या वर्षांमध्ये प्रश्न आलेले की कॉन्टेजियम व्हायवम फ्लुइडम आहे हे टर्म कोणी दिली, म्हणजे कोणी सांगितलं, तर ते बेजर्निकने दिलं. आणि त्या कोणत्या संदर्भात सांगितलं तर ते सांगितलं मी की आता लिहून घ्या ते, म्हणजे तुम्हाला जास्त समजेल. बेजर्निकने काय केलं, आता बेजर्निकने जे ते इन्फेक्टेड प्लांटपासून एक एक्स्ट्रॅक्ट तयार केला. आता इन्फेक्टेड प्लांट कोणता, टोबॅको मोझाईकने इन्फेक्ट झालेला टोबॅको मोझाईक. टोबॅको मोझाईक आहे एअर डिसीजने जो इन्फेक्शन झालेलं आहे त्या प्लांटपासून एक एक्स्ट्रॅक्ट तयार केला. तो जो एक्स्ट्रॅक्ट आहे तो एक फ्रेश प्लांटवर, म्हणजे हेल्दी प्लांटवर, हेल्दी प्लांट कोणाचं, टोबॅकोचंच, हेल्दी टोबॅकोच्या प्लांटवर टाकला. तर त्याने ऑब्झर्व केला की तो जो फ्रेश किंवा हेल्दी प्लांट होता तो जो हेल्दी टोबॅकोचा प्लांट होता त्याच्यामध्ये सुद्धा डिसीज निर्माण झाला. कोणता डिसीज, टोबॅको मोझाईकचा. तर त्याच्यावरून त्यांनी ही टर्म दिली, कॉन्टेजियम व्हायवम फ्लुइडम, म्हणजे काय, कॉन्टेजियस पॉयझनस फ्लुइड. हा जो फ्लुइड आहे, एक्स्ट्रॅक्ट आहे, त्याला त्याने ही टर्म दिलेली, कॉन्टेजियस पॉयझनस फ्लुइड, कॉन्टेजियम व्हायवम फ्लुइडम. याच्यावर जो आहे तो लास्ट इयरमध्ये प्रश्न आलेले आहे, त्याच्यामुळे जी टर्म आहे ती महत्त्वाची आहे. याच्यावर तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे, सगळ्यात आधी इव्हॉन्स्कीचं बघितलं आपण. इव्हॉन्स्कीने जे आहे ते नाव दिलं व्हायरस. व्हायरस हे नाव कोणी दिलं आहे तर ते इव्हॉन्स्कीने. इव्हॉन्स्कीने बघितलं की त्याने कॉझिटिव्ह ऑर्गॅनिझम ऑफ टोबॅको मोझाईक डिसीज हा जो आहे बॅक्टेरियापेक्षा लहान आहे हे ऑब्झर्व केलं. आणि त्या मायक्रोबला त्याने नाव दिलं व्हायरस. व्हायरसचा अर्थ काय होत असतो, पॉयझनस, काहीतरी पॉयझनस फ्लुइड आहे त्याला आपण व्हायरस म्हणत असतो. त्याच्यानंतर पुढचा जो सायंटिस्ट आहे तो आहे बेजर्निक. बेजर्निकने काय केलं, इन्फेक्टेड टोबॅको मोझॅक व्हायरसने जो इन्फेक्टेड प्लांट होता त्याच्यापासून एक एक्स्ट्रॅक्ट काढला. तो एक्स्ट्रॅक्ट त्याने हेल्दी प्लांटवर टाकला. तर त्याने ऑब्झर्व केलं की तो जो हेल्दी प्लांट होता त्याच्यामध्ये सुद्धा डिसीज निर्माण झाला आहे. म्हणून त्याने जी आहे ती ही टर्म दिली, कॉन्टेजियम व्हायवम फ्लुइडम. या टर्मचा अर्थ काय होत असतो, कॉन्टेजियस पॉयझनस फ्लुइड. आणि कोणाच्या संदर्भात सांगितलं तर त्याने जो एक्स्ट्रॅक्ट काढला होता तो जो आहे तो कॉन्टेजियस आणि पॉयझनस फ्लुइड होता. त्याच्यामुळे त्याने त्या एक्स्ट्रॅक्टला हे नाव दिलेलं आहे, कॉन्टेजियम व्हायवम फ्लुइडम. आणि पुढचा जो सायंटिस्ट आहे तो आहे स्टॅनले. WM स्टॅनले नावाचा जो सायंटिस्ट आहे त्याच्याबद्दल दिलेलं आहे. तर पुढचा जो आपण सायंटिस्ट बघतो तो आहे स्टॅनले. स्टॅनलेने काय केलं आहे, व्हायरस जे त्याला आपण क्रिस्टलाइन करू शकतो हे डेमॉन्स्ट्रेट केलं आहे. म्हणजे व्हायरस कुड बी क्रिस्टलाइज्ड. आता क्रिस्टलाइज्ड, क्रिस्टल हा जो शब्द आहे तो आपण नॉन लिव्हिंग पार्टिकल्ससाठी वापरत असतो. जसं की मिठाचे जे ते क्रिस्टल्स असतात त्या टाईपमध्ये नॉन लिव्हिंग जे सॉलिड पार्टिकल असतात त्याला आपण क्रिस्टल्स म्हणत असतो. तर स्टॅनलेने काय केलं, व्हायरसला क्रिस्टलाइन फॉर्ममध्ये आणलं. म्हणजे व्हायरस कुड बी क्रिस्टलाइज्ड हे कोणी दाखवलं तर स्टॅनलेने. आता हे जे व्हायरस क्रिस्टल्स आहे ते ऑब्लिगेट सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे काय, व्हायरस जे आहे ते ऑब्लिगेट पॅरासाइट आहे. व्हायरस आर ऑब्लिगेट पॅरासाइट. ऑब्लिगेटचा अर्थ काय होतो, बंधनकारक. म्हणजे ते फक्त आणि फक्त पॅरासाइट या मोडमध्येच असू शकतात. पॅरासाइट शिवाय पॅरासिटिझम शिवाय ते जगू शकत नाही. तर हे पॅरासाइटचे जे दोन टाईप्स असतात, एक ऑब्लिगेट पॅरासाइट आणि एक फॅकल्टेटिव्ह पॅरासाइट. त्याच्या डिटेलमध्ये आपल्याला जायचं नाही आहे. एवढं लक्षात ठेवा की व्हायरस जे ते ऑब्लिगेट पॅरासाइट म्हणजे फक्त आणि फक्त पॅरासिटिझम असतील तेव्हाच ते जगू, म्हणजे तेव्हाच त्यांचे जे मेकॅनिझम जे आहे ते चालू असेल. आता हे जे व्हायरस पार्टिकल आहे आउटसाइड होस्ट सेल, viruses are inert
क्रिस्टलाइन. म्हणजे जर पॅरासिटिझम दाखवला ते म्हणजे त्यांना लिव्हिंग सेलची गरज असेल. आता त्या लिव्हिंग सेलच्या बाहेर आले तर ते कसे होऊन जातील, इनर्ट आणि क्रिस्टलाइन. म्हणजे ते जे मेटाबॉलिझम दाखवणार नाहीत. डू नॉट शो मेटाबॉलिझम. म्हणजे जे फोटोसिंथेसिस, रेस्पायरेशन, रिप्रोडक्शन, या टाईपच्या ज्या मेटाबॉलिक प्रोसेस आहे ते दाखवत नाही व्हायरस. आता एखाद्या सेलमध्ये गेला व्हायरस तर त्या सेलची जी ती मशिनरी वापरतो तो. सेलची मशिनरी म्हणजे काय, त्याचा मायटोकॉन्ड्रिया, एंडोप्लाझमिक रेटिक्युलम अशा ज्या इतर ऑर्गॅनिलीज आहेत त्याला वापरेल तो आणि त्याचे ते रेप्लिकेशन करते. त्याला आपण रिप्रोडक्शन म्हणू शकत नाही. आता हे जे व्हायरसचे क्रिस्टल्स आहेत ते कशाने बनलेले आहेत. व्हायरस क्रिस्टल्स आर मेनली मेड अप ऑफ प्रोटीन. व्हायरस कुड बी क्रिस्टलाइज्ड हे दाखवलं स्टॅनलेने. आणि हे ते जे क्रिस्टल्स आहे व्हायरल क्रिस्टल ते कशाने बनलेले असतात तर प्रोटीनने जे ते मेनली बनलेले असतात. त्याच्यानंतर व्हायरस आर ऑब्लिगेट पॅरासाइट म्हणजे पॅरासिटिझम शिवाय ते जे ते क्रिस्टलाइन होऊन जातील असा आपण अर्थ घेतो त्याचा. इनर्ट क्रिस्टलाइन. इनर्ट म्हणजे काय, ते इनर्ट गॅस बघितलेलं आहे आपण, नॉन रिॲक्टिव्ह, ते त्या टाईपमध्ये. तर इथं नॉन रिॲक्टिव्हचा अर्थ काय, डू नॉट शो मेटाबॉलिझम. व्हायरस तर ते असे पण मेटाबॉलिझम शो करत नाही. मात्र जे रेप्लिकेशन वगैरे ज्या प्रोसेस दाखवत होते त्यासुद्धा दाखवणार नाहीत होस्ट सेलच्या बाहेर. होस्ट सेलला इन्फेक्ट केल्यावर ते काय करतील, होस्ट सेलची जी मशिनरी आहे तिला वापरतील आणि स्वतःचं रेप्लिकेशन करतील. व्हायरससाठी आपण ते रिप्रोडक्शन टर्म वापरत नाही, व्हायरससाठी रेप्लिकेशन टर्म वापरत असतो आपण. हे पण लक्षात ठेवायचं आहे. तर आता हे व्हायरसचं जे स्ट्रक्चर आहे ते बघू आपण. व्हायरस कशाने बनलेला असतो तर व्हायरसमध्ये मेनली काय असतं, जेनेटिक मटेरियल. जेनेटिक मटेरियलमध्ये काय असेल, RNA किंवा DNA. दोघं असतील का तर नाही, एकतर RNA किंवा DNA. दोघं प्रेझेंट कधीच नसणार. RNA असेल किंवा DNA असेल. आणि दुसरं असतं प्रोटीन कोट. व्हायरसला जे दुसरं नाव आहे ते काय, न्यूक्लिओ प्रोटीन म्हणतो आपण. व्हायरसला न्यूक्लिओ प्रोटीन का बरं म्हणतो तर याच्यामुळे व्हायरस जो आहे तो बनलेला असतो जेनेटिक मटेरियल आणि प्रोटीन कोटने. समजा हा एखादा व्हायरस आहे, हा जो आहे त्याचा प्रोटीन कोट असेल आणि हा जो आहे तो जेनेटिक मटेरियल असेल. याला आपण काय म्हणतो, व्हायरस. त्याच्यामुळे व्हायरसला जे दुसरं नाव पडलेलं आहे ते न्यूक्लिओ प्रोटीन. न्यूक्लिओ म्हणजे न्यूक्लिक ॲसिडशी मिळता जुळता म्हणजे काय, DNA किंवा RNA. आणि प्रोटीन म्हणजे काय, प्रोटीन कोट. ही डायग्राम जी आहे NCERT मध्ये नाही आहे, मी तुम्हाला समजण्यासाठी काढली होती. हा जो प्रोटीन कोट आहे त्याला दुसरं नाव काय आहे, कॅप्सिड. प्रोटीन कोटला जे सायंटिफिक नाव आहे ते काय, कॅप्सिड. आणि हे जे कॅप्सिड आहे, कॅप्सिड किंवा प्रोटीन कोट जो आहे ते बनलेलं असतं मेड ऑफ स्मॉल सब युनिट. त्या स्मॉल सब युनिटला आपण काय म्हणतो, कॅप्सोमियर. प्रोटीन कोटला सायंटिफिक नाव काय, कॅप्सिड. म्हणजे प्रोटीन कोटला जे दुसरं नाव काय आहे ते काय, कॅप्सिड, अल्सो नोन ॲज प्रोटीन कोट, अल्सो नोन ॲज कॅप्सिड. आता हे जे कॅप्सिड आहे ते कशापासून, म्हणजे त्याचे जे स्मॉल युनिट आहे ते कॅप्सिडच्या युनिटला, स्मॉलेस्ट सब युनिटला आपण काय म्हणतो, कॅप्सोमियर. आता हे जे जेनेटिक मटेरियल आहे, हे व्हायरसचं जे जेनेटिक मटेरियल ते आहे इन्फेक्शियस. याच्यावर प्रश्न येतो, हा महत्त्वाचा पॉईंट आहे. व्हायरसचं जे जेनेटिक मटेरियल आहे ते इन्फेक्शियस असतं.
आणि व्हायरसचा हा जो प्रोटीन कोट आहे ते प्रोटेक्शन करतं कोणाचं, जेनेटिक मटेरियलचा, जे की इन्फेक्शियस आहे. व्हायरस बनलेला असतो जेनेटिक मटेरियलने आणि प्रोटीन कोटने. प्रोटीन कोटला दुसरं नाव काय, कॅप्सिड. हा जो प्रोटीन कोट किंवा कॅप्सिड आहे तो बनलेला असतो स्मॉल सब युनिटने, त्याला आपण म्हणतो कॅप्सोमियर. आणि त्याच्यातलं जे जेनेटिक मटेरियल आहे त्याला प्रोटेक्ट करतो कोण, प्रोटीन कोट. म्हणजे प्रोटीन कोटचं फंक्शन काय, प्रोटेक्शन. प्रोटेक्शन कोणाचं, जेनेटिक मटेरियलचं. जेनेटिक मटेरियल जो आहे तो इन्फेक्शियस आहे, त्याच्यामुळे व्हायरस आपण इन्फेक्शियस मानतो. व्हायरस जो आहे तो इन्फेक्शियस कॉन्टॅजियम वायवम फ्लुइडम आहे, बघितलं आपण, बेजरनिकने दिली होती ती टर्म. ती तो जो इन्फेक्शियस हा जो नेचर आहे तो जेनेटिक मटेरियलमुळे येत असतो. याच्यावर प्रश्न कसा येतो, व्हायरसचा जो कोणता पार्ट, म्हणजे व्हायरसला इन्फेक्शियस प्रॉपर्टी ही कोणामुळे मिळत असते, त्याच्या प्रोटीन कोटमुळे का जेनेटिक मटेरियलमुळे. तर उत्तर जे नेहमी येईल ते जेनेटिक मटेरियलमुळे व्हायरस जो आहे तो इन्फेक्शियस बनत असतो. प्रोटीन कोटचं फंक्शन काय, जेनेटिक मटेरियलला प्रोटेक्ट करणं. आता हे जे जेनेटिक मटेरियल आहे हे RNA पण असू शकतं, DNA पण असू शकतं. जेनेटिक मटेरियल आहे ते RNA पण असू शकतं किंवा DNA असू शकतं. मात्र दोघं असतील का, तर नाही. एकतर RNA किंवा DNA, दोघं कधीच असणार नाही. प्रश्न आलेला आहे, मागच्या वर्षांमध्ये सुद्धा प्रश्न आलेला आहे की व्हायरसमध्ये RNA आणि DNA प्रेझेंट असतात का, RNA प्रेझेंट असतो का, DNA प्रेझेंट असतो का, दोघं प्रेझेंट असतात. मग त्याचं उत्तर काय येईल, एकतर RNA किंवा DNA प्रेझेंट असेल. तो प्रश्न मी घेतलेला आहे, तो म्हणजे सांगेल मी शेवटी. तर आता व्हायरस जे ते आपल्याला NCERT मध्ये 3 टाईप्सचे व्हायरस दिलेले आहे. पहिला जो ॲनिमल व्हायरस किंवा प्लांट व्हायरस घेऊ आपण. व्हायरसचे जे 3 टाईप दिलेले आहे, पहिला प्लांट व्हायरस, दुसरा जो आहे तो ॲनिमल व्हायरस, आणि तिसरा जो आहे तो बॅक्टेरियोफाज. आता प्लांट व्हायरस काय आहे, जे व्हायरस प्लांटला इन्फेक्शन कॉज करतात किंवा प्लांट व्हायरल डिसीजसाठी रिस्पॉन्सिबल जे इंडिव्हिज्युअल आहे त्यांना आपण प्लांट व्हायरस म्हणत असतो. आता प्लांट व्हायरसमध्ये महत्त्वाची गोष्ट तुम्हाला काय लक्षात ठेवायची, हा पॉईंट इथं कावर लिहिला मी, तर RNA आणि DNA बद्दल हे महत्त्वाचं आहे, हे याच्यावर प्रश्न आलेले आहे. प्लांट व्हायरसमध्ये जे जेनेटिक मटेरियल असतं ते असतं सिंगल स्ट्रँडेड RNA. SS शॉर्ट फॉर्म लिहितो मी, सिंगल स्ट्रँडेड याचा अर्थ होतो सिंगल स्ट्रँडेड RNA. हा जो याचा जेनेटिक मटेरियल असतो कोणाचा, प्लांट व्हायरसेसचा. आता ॲनिमल व्हायरसचा जो जेनेटिक मटेरियल असतो तो DNA पण असू शकतो, म्हणजे काय, डबल स्ट्रँडेड DNA. DSचा अर्थ काय होतो, डबल स्ट्रँडेड. DS म्हणजे डबल स्ट्रँडेड आणि DNA तर माहितीच आहे. किंवा मग RNA पण असू शकतो. RNA जो तो सिंगल स्टँडर्ड पण असतो आणि डबल स्टँडर्ड पण असतो. मात्र बॅक्टेरियोफाज जो आहे त्याचं जेनेटिक मटेरियल आहे ते ऑलवेज डबल स्टँडर्ड DNA. DSचा अर्थ काय होतो, डबल स्टँडर्ड. आता याला मी लक्षात कसं ठेवतो, प्लांट व्हायरस, ॲनिमल व्हायरस आणि बॅक्टेरियोफाज. बॅक्टेरियोफाज म्हणजे काय, सगळ्यात आधी लिहून घ्या. बॅक्टेरियोफाज म्हणजे काय, जे बॅक्टेरियाला इन्फेक्ट करतात त्याला आपण बॅक्टेरियोफाज म्हणतो. किंवा बॅक्टेरियोफाजला आपण दुसरं नाव असं लिहू शकतो, बॅक्टेरियल व्हायरसेस. बॅक्टेरियाला इन्फेक्ट करणारे व्हायरस इन्फेक्टिंग बॅक्टेरिया. त्यांना आपण बॅक्टेरियोफाज म्हणत असतो. याला लक्षात कसं ठेवतो मी की कोणत्या व्हायरसमध्ये कोणता जेनेटिक मटेरियल आहे, तर 3 व्हायरसच्या टाईप आहे ते आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. प्लांट व्हायरस, ॲनिमल व्हायरस आणि बॅक्टेरियोफाज. त्याच्यापैकी पहिला आणि शेवटचा आहे म्हणजे प्लांट व्हायरस आणि बॅक्टेरियल व्हायरस म्हणजे बॅक्टेरियोफाज. यांचं जे आहे ते सोपं आहे. प्लांट व्हायरसमध्ये जो आहे तो RNA असतो. RNA कोणता, सिंगल स्टँडर्ड RNA. तसंच बॅक्टेरियोफाजमध्ये काय असतं, DNA असतो. DNA कसा, डबल स्टँडर्ड. DNA डबल स्टँडर्ड. आता ॲनिमल व्हायरसमध्ये जो आहे तो RNA आणि DNA दोघं प्रेझेंट असतो. DNA जो आहे तो डबल स्टँडर्ड असतो, RNA जो आहे तो सिंगल स्टँडर्ड आणि डबल स्टँडर्ड दोघं टाईपचे असतात.
या टाईपमध्ये मी लक्षात ठेवलेलं आहे. तुम्ही सुद्धा असं लक्षात ठेवा, म्हणजे तुम्हाला काही दुसरी ट्रिक माहीत असेल तर त्याच्यानुसार लक्षात ठेवा. मात्र लक्षात ठेवावं लागेल, कारण की याच्यावर जो आहे तो प्रश्न आलेला आहे की प्लांट व्हायरसमध्ये जेनेटिक मटेरियल कसं असतं, सिंगल स्टँडर्ड, डबल स्टँडर्ड, का DNA का RNA, या टाईपमध्ये येत राहतात प्रश्न. याचा एक वेळेस तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेतला तर बरं होईल. आणि याला रिवाईज करायची गरज आहे हे, कारण की विसरणारे पॉईंट्स आहे हे नेहमी विसरतो आपण. NCERTमध्ये जे ते डायग्राम दिलेली आहे 2 व्हायरसची, ती म्हणजे टोबॅको मोझॅक डिसीजचा जो पॉझिटिव्ह ऑर्गॅनिझम होता, टोबॅको मोझॅक व्हायरस किंवा TMV, त्याची, आणि हा जो बॅक्टेरियोफाज आहे याची. त्याच्या अगोदर आपण एक बघू की व्हायरल डिसीजेस कोणकोणते आहेत. इथं लिहून घेतो. व्हायरल डिसीज ॲनिमल्समध्ये किंवा ह्युमन्समध्ये बघू आपण. हे जे व्हायरल डिसीजचे एक्झाम्पल्स आहेत हे तुम्हाला लक्षात ठेवायचे, म्हणजे विचारतात प्रश्न याच्यावर. याची डिटेलिंग नाही विचारत, मम्प्स म्हणजे काय, स्मॉल पॉक्स म्हणजे काय असं नाही विचारत. फक्त असं विचारतात की विच ऑफ द फॉलोइंग आर व्हायरल डिसीजेस. त्याच्यातनं 3 जे आहे ते वेगळे डिसीज दिलेले राहतील, बॅक्टेरियल किंवा प्रोटोझोन, आणि एक जो आहे तो व्हायरल डिसीज दिलेला राहील. याच्यापैकी एक राहील, तुम्हाला ते ओळखावं लागेल. तर एक शॉर्ट मी जर कधी म्हणजे तुम्ही एक्सप्लेनेशन बघून घेतलं तर तुम्हाला हे चांगल्या प्रकारे लक्षात राहू शकतं. मम्प्सला आपण काय म्हणत असतो तर गालगुंड म्हणत असतो, मराठीत गालगुंड म्हणतात. याच्यामध्ये काय होत असतं, व्हायरल डिसीज आहे. मम्प्स जो आहे तो एक व्हायरल डिसीज आहे. त्याच्यासाठी जी वॅक्सिन आहे ती अवेलेबल आहे. तर आपल्या ज्या सलायवरी ग्लँड्स असतात इथे या कानाच्या खाली या इथल्या, तर त्या ज्या स्वेल होत असतात. म्हणजे याचा जो व्हायरस आहे, मम्प्सचा जो व्हायरस आहे तो सलायवरी ग्लँडवर, पॅरोटिड ग्लँड मेनली, त्याच्यावर इन्फेक्शन कॉज करत असतो. त्याच्यामुळे जे तिला स्वेलिंग येत असते, आणि तो जो आहे असा हा जो गळा आहे तो सुजलेला दिसतो या पार्टमध्ये. त्याच्यामुळे नाव जे पडलेलं आहे ते गालगुंड. स्मॉल पॉक्सला आपण काय म्हणतो, देवी म्हणत असतो. देवी हे जे नाव आहे मराठीत म्हणतात स्मॉल पॉक्सला. याच्यावर जे ते स्किनवर रॅशेस येत असतात, म्हणजे कशा पुरळ येत असतात, पूर्ण शरीरावर येतील त्या. हा जो स्मॉल पॉक्स डिसीज आहे तो इरॅडिकेट केलेला आहे आपण, म्हणजे पूर्ण जगातपासून त्याला नष्ट केलेला आहे स्मॉल पॉक्सला. आता तो कोणाला होत नाही. एड्स जो आहे तो आपण बघितलेला आहे, ॲक्वायर्ड इम्युनो डिफिशियन्सी सिंड्रोम, हा त्याचा फुल फॉर्म आहे. आपण त्याला हेल्थ अँड डिसीजमध्ये डिटेलमध्ये स्टडी करणार आहोत. ॲक्वायर्ड नाव का बरं पडलं तर इम्युनो डिफिशियन्सी सिंड्रोम हा जो डिसीज आहे तो ॲक्वायर्ड झाला आपल्याला केव्हा, लाईफटाईममध्ये म्हणजे त्या इंडिव्हिज्युअलने असे काही कृत्य केले किंवा अनप्रोटेक्टिव्ह बिहेवियर दाखवला, केअरलेस बिहेवियर दाखवलं, त्याच्यामुळे त्याला इम्युनिटी डिफिशियन्सी सिंड्रोम जो आहे तो ॲक्वायर्ड झाला. त्याच्यामुळे हे नाव पडलेलं आहे एड्स, ॲक्वायर्ड इम्युनो डिफिशियन्सी सिंड्रोम. याचा पॉझिटिव्ह ऑर्गॅनिझम जो आहे तो सुद्धा व्हायरस आहे. व्हायरसचं नाव काय, HIV, ह्युमन इम्युनो डिफिशियन्सी व्हायरस, HIV. इन्फ्लुएन्झा काय आहे, इन्फ्लुएन्झा काय, साधा आपला सर्दी खोकला जो राहतो, सर्दी ताप, त्याला आपण इन्फ्लुएन्झा म्हणत असतो. पॉझिटिव्ह ऑर्गॅनिझम ॲडिनो व्हायरस असतो. अजून दुसरे व्हायरस आहे ते आपण बघणार आहोत हेल्थ अँड डिसीजमध्ये. हर्ब्सला आपण काय म्हणतो, नागिन म्हणत असतो. नागिन किंवा काहीतरी सर्प असं काहीतरी नाव आहे, परसर्प काहीतरी असं नाव आहे त्याला हर्ब्सला. तर याच्यामध्ये का एक म्हणजे सेक्शुअल डिसऑर्डर टाईपमध्ये हर्ब्स सिम्प्लेक्स व्हायरस याच्याने होत असतो तो. तर त्याची डिटेल्ससुद्धा आपण ह्युमन हेल्थ अँड डिसीजमध्ये नाही, त्याची डिटेल आपण बघू रिप्रोडक्टिव्ह हेल्थ नावाचं जे चॅप्टर असेल तिथं आपण त्याला बघणार आहोत, स्टडी करणार आहोत. याच्यामध्ये काय होतं तर स्किनमध्ये जे ते फोडे येत असतात ते कसे, चटका लागल्यावर आपल्याला ज्या टाईपमध्ये होतं ना 2-3 दिवसानंतर, त्या टाईपचे स्किनमध्ये येत असतात. म्हणजे असे ते पोळ्या येत असतात, मात्र त्या चटका लागल्यावर ज्या टाईपमध्ये राहतात त्या टाईपमध्ये तशा
त्या डिसीजला आपण हर्ब्स म्हणत असतो. तर हे जे 5 डिसीज आहे ते एक्झाम्पल दिलेले आहे. तुम्हाला याचे म्हणजे पॉझिटिव्ह ऑर्गॅनिझम कोणता, त्याचे सिम्पटम्स काय हे लक्षात ठेवायची गरज नाही. NCERTनुसार तुम्हाला अपेक्षित काय, व्हायरल डिसीज कोणते कोणते, मम्स, स्मॉलपॉक्स, एड्स, इन्फ्लुएन्झा आणि हर्ब्स, हे जे व्हायरल डिसीज आहे एवढंच लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. आणि अजून एक आहे, तो पुढचा टॉपिक म्हणजे कोणता आहे, तर प्लांट्समध्ये जर कधी व्हायरल डिसीज झाले तर त्याचे सिम्पटम कोणते, म्हणजे कोणकोणते सिम्पटम दाखवतात प्लांट्स. सिम्पटम्स ऑफ व्हायरल डिसीजेस इन प्लांट्स. तर सगळ्यात पहिला सिम्पटम काय असतो, मोझॅक फॉर्मेशन. मोझॅक फॉर्मेशन म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे, तुम्हाला एक्सप्लेन पण केलेलं आहे आधी. समजा ही जी एखादं पान आहे, तर याच्यामध्ये जे ते मोझॅक फॉर्मेशन म्हणजे काय, असे स्पॉट फॉर्मेशन होऊन जातील, स्पॉटिंग होऊन जाईल, त्याला आपण मोझॅक फॉर्मेशन म्हणतो. टोबॅको मोझॅक हा जो डिसीज आहे, ते डिसीजचं नाव खरं याच कारणाने पडलेलं आहे. तर तंबाखूचे जे पान आहे त्याच्यावर असे स्पॉट म्हणजे मोझॅक तयार होऊन जातात, त्याच्यामुळे ते नाव पडलेलं आहे टोबॅको मोझॅक डिसीज. त्याच्यानंतर दुसरा सिम्पटम काय येईल पुढचा, काही काहींमध्ये जे ते मोझॅक फॉर्मेशन दिसेल, काही काहींमध्ये जे ते लीफ कर्लिंग किंवा लीफचं ते रोलिंग दिसेल, म्हणजे हे जे पान आहे ते असे वळले म्हणजे कर्ल होऊन जातील किंवा रोल होऊन जातील. काही काहींमध्ये जे ते वेन येलोइंग ऑफ वेन, म्हणजे काय, समजा हा जो लीफ आहे याच्यात ज्या वेन आहे, वेन म्हणजे काय, जे पाणी पुरवठा आणि हे फूडचं जे सप्लाय करतात आहे, या वेन्स ज्या आहे त्या येल्लो दिसायला लागतील आपल्याला, किंवा त्या म्हणजे तसंच येल्लो टाईपमध्ये येल्लोच्या शेडमध्ये दिसायला लागतील, त्याला आपण येल्लोइंग ऑफ वेन म्हणत असतो. पुढचा सिम्पटम काय दिसेल, ड्वार्फिंग किंवा स्टंटेड ग्रोथ. प्लांटची जी ग्रोथ आहे ती थांबून जाईल, म्हणजे त्याला ड्वार्फ बनून जाईल, तो एक बुटका प्लांट राहून जाईल, त्याची हाईट जी आहे ती नॉर्मल होणार नाही, नॉर्मलपेक्षा लहान राहील, किंवा त्याची जी ग्रोथ आहे ती थांबून जाईल, त्याला आपण स्टंटेड ग्रोथ म्हणतो. हे जे सिम्पटम्स आहे व्हायरल डिसीजचे सिम्पटम्स आहे, प्लांट्समध्ये व्हायरल डिसीज झाला तर या टाईपचे सिम्पटम्स दिसत असतात. आपण आता पुढचं बघणार आहोत, पुढचा जो टॉपिक आहे तो आहे व्हायरॉइडचा. त्याच्या अगोदर व्हायरसचे जे डायग्राम दिलेले आहेत त्या बघून घेऊ आपण. NCERTमध्ये ज्या व्हायरसच्या डायग्राम दिलेल्या आहेत त्या 2 डायग्राम महत्त्वाच्या आहे, एक आहे बॅक्टेरियोफाजचा आणि दुसरा आहे टोबॅको मोझॅक व्हायरसचा. तर टोबॅको मोझॅक व्हायरसचा आधी काढतो मी, ती जी डायग्राम आहे ती इथं सुद्धा लावतो आहे. NCERTमध्ये कशी गिवन आहे ती इथं दिसतंय तुम्हाला, आणि इथं मी म्हणजे हाताने काढतो आहे. सिम्पल एक लाईन डायग्राम काढेल मी. हा जो आहे टोबॅको मोझॅक व्हायरस आहे, TMV, टोबॅको मोझॅक व्हायरस. त्याच्यातला हा जो रेड पार्ट आहे तो डिनोट करतोय RNA. RNA कसा, सिंगल स्ट्रँडेड RNA. आणि हे जे गोल गोल छोटे पार्ट आहेत ते डिनोट करतात आहेत कॅप्सोमियर्स. कॅप्सोमियरबद्दल मी सांगितलेलं आहे. कॅप्सोमियर व्हायरसचा जो प्रोटीन कोट असतो त्याला आपण कॅप्सिड म्हणतो. व्हायरसचा जो प्रोटीन कोट असतो त्याला आपण कॅप्सिड म्हणत असतो. तर कॅप्सिडचे जे ज्याच्यापासून बनलेला असतो स्मॉल सब युनिट त्याला आपण म्हणत असतो कॅप्सोमियर.
याच्यात हे जे दिसतात हे गोल गोल हे स्मॉल सब युनिट आहे, त्याला आपण कॅप्सोमियर म्हणतोय. एक पॉईंट सांगायचा राहून गेलेला आहे व्हायरसबद्दल, व्हायरसच्या प्रोटीन कोडबद्दल. व्हायरसला बघितलं आपण जेनेटिक मटेरियल आणि प्रोटीन कोडने बनलेला असतो. याचं जे प्रोटीन कोड आहे त्याला आपण कॅप्सिड सुद्धा म्हणत असतो. आता हे बनलेलं कशापासून बनलेलं असतं तर स्मॉलर सब युनिट मेड ऑफ स्मॉल सब युनिट कॉल्ड कॅप्सोमियर. याच्यातली महत्वाची एक पॉईंट कोणता राहून गेला होता आपण, हा कॅप्सिड किंवा प्रोटीन कोड जो आहे ते जिओमेट्रिक शेपमध्ये असतात. ते जिओमेट्रिक शेप कोणते आहे तर 2 शेप दिलेले आपल्याला NCERT मध्ये. पहिला जो आहे तो आहे पॉलिहेड्रल शेप आणि जो दुसरा आहे तो आहे हेलिकल शेप. हे जे प्रोटीन कोड किंवा कॅप्सिड आहे ते आहे जिओमेट्रिक शेपमध्ये असतात, जिओमेट्रिक शेपमध्ये अरेंज असतात. कॅप्सिड किंवा प्रोटीन कोड जो आहे तो जिओमेट्रिक शेपमध्ये अरेंज असतात. ते आपल्याला NCERT मध्ये कोणते एक्झाम्पल दिलेले, पहिला जो आहे तो पॉलिहेड्रल शेप आणि दुसरा जो आहे तो हेलिकल शेपचा. आता हेलिकल शेपचं एक्झाम्पल कोणतं आहे तर तो टोबॅको मोझॅक व्हायरस TMV. हे कसं आहे बघा, हे हेलिक्स सारखं सिलेंडर सारखं दिसतंय, म्हणजे या टाईपचा शेप दिसतोय आपल्याला आणि इथं जो आहे तो RNA दिसतोय, त्याला आपण हेलिकल शेप म्हणतो. आणि पॉलिहेड्रल शेप म्हणजे काय ते सांगतो मी आता. हे टोबॅको मोझॅकचं म्हणजे डायग्राम होती, तुम्ही एक वेळेस ती बघून घ्यायला हवी. NCERT मध्ये सुद्धा दिलेली आहे, NCERT मधून सुद्धा बघून घ्या एक वेळेस. आता आपण पुढची जी डायग्राम काढतोय ते एक्झाम्पल कशाचं आहे, पॉलिहेड्रलचं एक्झाम्पल आहे. हेलिकलचं एक्झाम्पल आपण बघितलं टोबॅको मोझॅक व्हायरस. आता पॉलिहेड्रलचं एक्झाम्पल जे आहे ते आहे बॅक्टेरियोफाजचं. बॅक्टेरियोफाजची डायग्राम जी आहे ती काहीशी अशी दिसते. कशा या टाईपमध्ये दिसते ती बॅक्टेरियोफाजची डायग्राम. कशाचं एक्झाम्पल आहे तर पॉलिहेड्रल शेप जो आहे तो प्रोटीन कोडचा जो पॉलिहेड्रल शेप आहे त्याचा एक्झाम्पल आहे. आणि प्रोटीन कोडचं जे हेलिकल शेप होतं त्याचं एक्झाम्पल आपण टोबॅको मोझॅक व्हायरस बघितलं आपण. NCERT मधली डायग्राम जी ती मी इथं लावलेली आहे, बघून घ्या तुम्ही एक वेळेस. आता याच्यात जी या धड्यामध्ये जी डायग्राम दिलेली आहे त्याच्यामध्ये जास्त डिटेल्स दिलेले नाही, म्हणजे लेवलिंगमध्ये जे ते स्ट्रक्चर ते जास्त दिलेले नाही. त्याच्यासाठी तुम्हाला काय 12वीमध्ये धडा आहे एनहान्समेंट इन फूड प्रोडक्शन किंवा मायक्रोब्स इन ह्युमन वेलफेअर. याच्यामध्ये जी या 2 धड्यांपैकी एका धड्यामध्ये जी ती बॅक्टेरियोफाजची नीट म्हणजे चांगली डायग्राम दिलेली आहे, ज्याच्यामध्ये लेबल्सचे ते चांगले दिलेले आहे. तर तुम्ही ती तिथून रेफर करा, याच्यापेक्षा या डायग्रामपेक्षा तिकडं जास्त चांगली आहे. तर हा जो वरचा पार्ट याला आपण काय म्हणतो, हेड म्हणत असतो. या पार्टला आपण काय म्हणतो शीथ, या पार्टला काय म्हणतो टेल. हे जे दिसतात हे काय आहे पिन, हे काय आहेत प्रॉन्ग्स, याला आपण काय म्हणतो कॉलर. NCERT मध्ये जे आहे ते थोडं डिफरन्स येईल या धड्याच्या डायग्राममध्ये. तुम्ही जे ती खरी डायग्राम जी आहे ती मायक्रोब्स इन ह्युमन वेलफेअरमध्येच असेल बहुतेक, तिकडून तुम्ही ती बघून घ्यायची. एवढेच स्ट्रक्चर आहे, तुम्हाला स्ट्रक्चर जे आहे ते लक्षात ठेवणं अपेक्षित आहे.
कोणाला काय म्हणतात ते लक्षात ठेवायला हवं. बॅक्टेरियोफाजची डायग्राम आहे. आता जी बॅक्टेरियल सेल असेल, समजा ही जी बॅक्टेरियल सेल आहे, तर हे जे प्रॉन्ग्स आहे हे बॅक्टेरियल सेलला अटॅच करण्यासाठी वापरले जातात आणि तो याच्यामध्ये जे जेनेटिक मटेरियल असेल ते इंजेक्ट केलं जातं बॅक्टेरियल सेलमध्ये. तसं तेवढ्या डिटेल्समध्ये आपल्याला जायचं नाही आहे. तर पुढचा जो पार्ट आहे आपला तो आहे व्हायरॉइडचा. तर आपण व्हायरॉइडबद्दल बोलत होतो, व्हायरॉइडचा स्टडी करत होतो आपण, आता करणार होतो. व्हायरॉइडमध्ये जे एक सायंटिस्टचं नाव दिलेलं आहे ते आहे T.O. डायनर. व्हायरॉइड कोणी शोधला तर या सायंटिस्टने शोधलेला आहे व्हायरॉइड. T.O. डायनरने ते काही एजंट्स असे शोधले किंवा काही पार्टिकल्स असे शोधले जे की व्हायरसपेक्षा लहान आहेत आणि ते जे आहेत पॉझिटिव्ह ऑर्गॅनिझम आहे. कोणाचे तर पोटॅटो स्पिंडल ट्यूबर डिसीज. स्पिंडल ट्यूबर डिसीज याचे जे पॉझिटिव्ह ऑर्गॅनिझम आहेत ते आहेत त्याला शोधलं. ते जे पॉझिटिव्ह ऑर्गॅनिझम जे आहेत ते व्हायरसपेक्षा लहान आहेत असं शोधलं. आणि जे पॉझिटिव्ह ऑर्गॅनिझम हे कसे आहेत तर नेकेड RNA आहेत. नेकेड RNA विदाउट प्रोटीन कोट. नेकेड RNA म्हणजे काय, उघडे RNA आहेत, त्यांना प्रोटीन कोट नाहीत. आणि हे जे RNA आहेत ते कसे लो मॉलिक्युलर वेटचे आहेत. याच्यावर प्रश्न आलेला आहे की व्हायरॉइडमध्ये जो RNA असतो तो लो मॉलिक्युलर वेटचा असतो का हाय मॉलिक्युलर वेटचा. तर लक्षात ठेवायचं लो मॉलिक्युलर वेटचा असतो RNA मध्ये. आता एक कंपॅरिझन तुम्ही केलं तर जास्त चांगलं राहतं. आता व्हायरसमध्ये आपण बघितलं, व्हायरसमध्ये काय होतं, एक प्रोटीन कोट होता. हा जो आहे तो प्रोटीन कोट आहे आणि त्याच्यामध्ये जे ते RNA आहेत समजून घ्या. RNA किंवा DNA म्हणजे जेनेटिक मटेरियल आहे. हा काय आहे व्हायरस. आता आपण व्हायरॉइडची गोष्ट करतोय. व्हायरॉइडमध्ये काय आहे, हा जो फक्त जेनेटिक मटेरियल आहे फ्री RNA तो आहे व्हायरॉइड. त्याला आपण काय म्हणतो व्हायरॉइड. त्याच्यामुळे कोणता डिसीज होतोय तो लक्षात ठेवायचा आहे, पोटॅटो स्पिंडल ट्यूबर डिसीज होत असतो. आणि व्हायरॉइडबद्दल जे ते एवढंच दिलेलं आहे. आता व्हायरॉइड हे नाव कशावरून आलेलं आहे, व्हायरॉइड. तर व्हायरॉइडमधला हा जो VIR व्हायरस तो व्हायरसपासून डिराईव्ह झालेला आहे. व्हायरसपासून आपण हा VIR घेतला. आणि ऑइड म्हणजे काय, सारखा, लाईक, म्हणजे व्हायरस लाईक ऑर्गॅनिझम आर कॉल्ड व्हायरॉइड. त्याच्यामध्ये जो प्रोटीन कोट नसतो, जेनेटिक मटेरियल काय असतं फ्री RNA तो एक लो मॉलिक्युलर वेटचा असतो. पॉझिटिव्ह ऑर्गॅनिझम कोण आहे, म्हणजे कोणाचा म्हणजे त्याच्यामुळे कोणता डिसीज होत असतो तर पोटॅटो स्पिंडल ट्यूबर हा जो डिसीज आहे तो होत असतो. पोटॅटो स्पिंडल ट्यूबर डिसीज होत असतो. आणि व्हायरॉइडला कोणी शोधलं तर T.O. डायनर या सायंटिस्टने शोधलं. हे 4-5 पॉईंट लक्षात ठेवायचे तुम्ही. आणि पुढचा जो आहे आपण तो प्रायॉन्स बघू. व्हायरॉइड आणि आता पुढचा जो आपण स्टडी करत आहोत तो आहे प्रायॉन्स. प्रायॉन्स काय आहेत तर ॲबनॉर्मली फोल्डेड प्रोटीन्स आहेत. ॲबनॉर्मली फोल्डेड प्रोटीन्स आर कॉल्ड ॲज प्रायॉन्स. हे म्हणजे यांच्यामुळे जे ते डिसीज होत असतात. डिसीजचे आपल्याला 2 एक्झाम्पल दिलेले NCERT मध्ये. पहिला जो डिसीजचा आहे तो आहे BSE म्हणजे बोवाईन स्पॉन्जिओफॉर्म एन्सेफॅलोपॅथी. आणि याला दुसरं नाव काय आहे, मॅड काऊ डिसीज.
म्हणजे BSCला फुल फॉर्म काय, बोवाइन स्पॉन्जिओफॉर्म एन्सेफॅलोपॅथी. BSCला दुसरं नाव काय, मॅड काऊ डिसीज. हा पहिला डिसीज दिलेला आहे. आणि दुसरा जो डिसीज दिलेला आहे तो आहे JCD. JCDचा फुल फॉर्म काय, CR जॅकॉब डिसीज. याच्यातला जो CR आहे याचं खरं म्हणजे CR जो आहे तो शॉर्ट फॉर्म वापरलेला आहे त्यांनी, त्याचं नाव क्रुएड्स. या टाईपचं नाव आहे ते, क्रुएड्स जॅकॉब डिसीजला आपण, क्रुएड्सला आपण का CR लिहितो, JCD क्रुएड्स जॅकॉब डिसीज. आता प्रायॉन्सबद्दल जे ते एक इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की हा जो आता NCERTमध्ये जे ते 3 पॉईंट दिलेले आहे. आता जे पुढचं सांगतोय ते मी एक इंटरेस्टसाठी सांगतोय. तर प्रायॉन्स जे पॉझिटिव्ह ऑर्गॅनिझम आहे ते आपल्याला कसं सापडलं, तर कुरू नावाचा एक डिसीज आहे, तो सुद्धा प्रायॉन्समुळे होत असतो. तर कुरू नावाचा हा जो डिसीज आहे तो कुठं सापडला, न्यूजिनियामध्ये एक ट्राईब आहे. तर त्या ट्राईबची एक प्रथा आहे, म्हणजे ती जे आदिवासी जमात आहे त्यांच्यामध्ये प्रथा आहे की वारल्यानंतर समजा कोणी वारलं तर कॅनिबॅलिझम जे ते परफॉर्म करतात. ते कॅनिबॅलिझम म्हणजे काय, स्वतःच्याच स्पेसिसमधल्या जीवाला खातात. म्हणजे समजा कोणी मेलं तर त्याचे जे पार्ट्स आहे, बॉडीचे पार्ट्स जे त्याला ते कन्झ्युम करत असतात. त्या प्रथेमुळे काय झालं, आता हे जे कुरू नावाचा जो डिसीज होतो तो आता हे सगळे जेवढे पण प्रायॉन्समुळे जेवढे पण डिसीज होतात ते डिजनरेटिव्ह आहेत. डिजनरेटिव्ह म्हणजे ते जे ब्रेनचं डिजनरेशन करत असतात, त्याच्यामुळे जे विचार करण्याची क्षमता आहे ते कमी होत असते. म्हणजे जे मेंटल डिसऑर्डर्सच्या कॅटेगरीमध्ये आपण त्याला टाकू शकतो. तर कुरू नावाचा जो डिसीज आहे तो कॅनिबॅलिझममुळे आला. आता कॅनिबॅलिझममुळे कसं काय, ती न्यूजिनियामध्ये जी ट्राईब आहे ती त्यांच्या म्हणजे जे डेड झाले त्यांचे पार्ट्स खात होती. तर ज्यांनी ब्रेनचे पार्ट्स खाल्ले, म्हणजे ज्याच्यामध्ये CSF म्हणजे काय, सेरेब्रोस्पायनल फ्लुइड, हा ब्रेनला प्रोटेक्ट करणारा फ्लुइड असतो. डिटेल्स आपण बघणार आहोत. तर ज्यांनी याच्यामध्ये जो आहे प्रेझेंट होता प्रायॉन. आता ज्यांनी तो CSF असणारे पार्ट खाल्लेले, जिथं कुठं CSFचा पार्ट गेला असेल तर त्यांना प्रत्येकाला जो आहे तो कुरू नावाचा डिसीज झाला होता. आणि हा सुद्धा एक फॅटल डिसीज आहे. प्रायॉन्सचं इन्फेक्शन झालं की ते म्हणजे फॅटल इन्फेक्शन आहे, त्याला इलाज नाही, त्याला ट्रीटमेंट नाही. आजच्या घडीमध्ये प्रायॉन्सच्या जे डिसीज होतात त्याला एक पण ट्रीटमेंट अवेलेबल नाही आहे. फक्त जे म्हणजे दुखणं वगैरे ते कमी करण्यासाठी एक ट्रीटमेंट, गोळ्या औषधे देऊन देतात ते तेवढंच, मात्र म्हणजे क्युअर नाही त्याचा. तर कॅनिबॅलिझममुळे कुरू नावाचा डिसीज घुसला होता त्या ट्राईबमध्ये. हे कुठून लक्षात आलं, रिसर्चमुळे. आणि हा डिसीज कसा आला आहे तर हे आपल्याला सुद्धा माहीत नाही, हे अजून काही माहीत नाही. BSC म्हणजे काय, बोवाइन स्पॉन्जिओफॉर्म एन्सेफॅलोपॅथी, मॅड काऊ डिसीज, हा सुद्धा न्यूरोडिजनरेटिव्ह आहे. हा सुद्धा CSFमध्ये प्रेझेंट असतो प्रायॉन. याचा जो प्रायॉन आहे तो सुद्धा CSF हा जो ब्रेनचा फ्लुइड असतो, सेरेब्रोस्पायनल फ्लुइड, त्याच्यामध्ये असतो. आणि JCDला आपण BSCचाच पुढचा फॉर्म म्हणजे BSE जो आहे तो कॅटलमध्ये होत असतो. आणि तो जो प्रायॉन जर कधी ह्युमनमध्ये आला तर आपण त्याला JCD म्हणतो, असं काही साईट्समध्ये सांगितलेलं आहे. मात्र आपण ते काही बघणार नाहीत. आपण फक्त एवढं लक्षात, NCERTमध्ये आपल्याला जेवढं दिलेलं आहे तेवढं आपण लक्षात ठेवू. NCERTमध्ये काय बोललेलं आहे प्रायॉन्सबद्दल, ॲबनॉर्मली फोल्डेड प्रोटीन्स आहेत, त्यांच्यामुळे जे डिसीज होतात ते 2 डिसीज दिलेले आहे. पहिला आहे बोवाइन स्पॉन्जिओफॉर्म एन्सेफॅलोपॅथी, बोवाइन स्पॉन्जिओफॉर्म एन्सेफॅलोपॅथीचं दुसरं नाव काय, मॅड काऊ डिसीज. आणि दुसरा डिसीज दिलेला आहे आपल्याला JCDचा फुल फॉर्म काय, क्रुएड्स जॅकॉब डिसीज. हा कोणामध्ये होत असतो, ह्युमन्समध्ये होत असतो. आणि हा कोणामध्ये होत असतो, कॅटल्समध्ये होत असतो. आणि हे दोघं डिसीज कसे न्यूरो डिजनरेटिव्ह आहेत, म्हणजे एक मेंटल डिसऑर्डरच्या कॅटेगरीमध्ये आपण टाकू शकतो. प्रायॉन्सबद्दल जी आहे तो म्हणजे मेन एरिया आहे रिसर्चचा. आजच्या घडीमध्ये जो मेन एरिया रिसर्चचा जो आहे तो प्रायॉन्स आहे. याच्यावर जे ते एक्सटेन्सिव्ह रिसर्च करू शकतो, कारण की एकदम फार कमी माहिती आहे आपल्याला प्रायॉन्सबद्दल.
आता आपण एक कंपॅरिझन केलं, जसं की आपण व्हायरस बघितला, व्हायरॉइड बघितला आणि प्रायॉन बघितले. आपण व्हायरसमध्ये आपण काय बघितलं, आउटर जो होता तो प्रोटीन कोट होता आणि मध्ये जो होता तो जेनेटिक मटेरियल होतं, DNA किंवा RNA. व्हायरॉइडमध्ये काय बघितलं आपण, फ्री RNA होता, त्याला आपण व्हायरॉइड म्हणत असतो. फ्री RNA, लो मॉलिक्युलर वेटचा कॉझिटिव्ह ऑर्गॅनिझम आहे तो पोटॅटो स्पिंडल ट्यूबर हा डिसीज. आणि प्रायॉन्स काय आहेत, तर ॲबनॉर्मली फोल्डेड जे प्रोटीन्स आहेत त्यांना आपण प्रायॉन्स म्हणत असतो. ॲबनॉर्मली फोल्डेड आहेत ते, कसे पण असतील असे या टाईपमध्ये, ॲबनॉर्मली फोल्डेड प्रोटीन्स. व्हायरसमध्ये प्रोटीन कोट आणि जेनेटिक मटेरियल दोघं. व्हायरॉइडमध्ये फक्त जेनेटिक मटेरियल, प्रायॉनमध्ये फक्त प्रोटीन. तर या टाईपचं कंपॅरिझन एक करू शकतो आपण. NCERTमध्ये एक कंपॅरिझन दिलेलं नाही आहे, मी एक तुम्हाला आयडिया येण्यासाठी सांगितलेलं आहे. तर प्रायॉनबद्दल जे ते एवढंच दिलेलं आहे. पुढचं आपण बघू लायकनचं. लायकनबद्दल आपण आधीसुद्धा चर्चा केलेली आहे, किंगडम फंगस शिकत होतो त्या लेक्चरमध्ये. तर लायकन हे काय, सिम्बायोटिक असोसिएशन आहे. कोणाकोणाचं, लायकन हे जे सिम्बायोटिक असोसिएशन आहे कोणाकोणाचं, फंगसचं आणि अल्गीचं. आता हा जो फंगस आहे, या फंगसचा हा जो पार्ट आहे किंवा फंगल मेंबर आहे त्याला आपण काय म्हणतो, मायकोबायंट म्हणत असतो. आणि अल्गीचा हा अल्गल कंपोनंट आहे त्याला आपण फायकोबायंट म्हणत असतो. हा जो फंगल कंपोनंट आहे त्याच्यामध्ये म्हणजे फिलामेंटस असते, फंगस आपण बघितलेली आहे. त्याच्यामध्ये ते फिलामेंट्स जे आहे ते एकदम म्हणजे इफिशियंट आहे, कशामध्ये, मिनरल आणि वॉटर ॲब्झॉर्प्शनसाठी. मिनरल आणि वॉटर ॲब्झॉर्प्शन होत असतं कोणामुळे, फंगल कंपोनंट म्हणजे मायकोबायंट. आणि अल्गल कंपोनंट जो आहे तो फायकोबायंट आहे, तो काय करतो, फूड प्रिपरेशन करतो. म्हणजे कोणत्या याच्याने, फोटोसिंथेसिस या प्रोसेसने, फोटोसिंथेसिसने तो फूड प्रिपेअर करत असतो. आता हा जो फंगस आहे तो वॉटर आणि मिनरल ॲब्झॉर्ब करेल, तो प्रोव्हाइड करेल अल्गल कंपोनंटला म्हणजे फायकोबायंटला. आणि जो अल्गल कंपोनंट आहे तो फूड प्रिपेअर करेल, तो प्रोव्हाइड करेल मायकोबायंटला म्हणजे फंगल कंपोनंटला. हे अल्गी म्हणजे हे जे लायकन आहे ते कसे दिसतात ते मी इथे लावलेले, एक वेळेस बघून घ्या. झाडाची जी फांदी असते किंवा झाडाची जी स्टेम असते, खोड असतं, त्याच्यावर असे ग्रो करत असतात ते. लायकनला आपण दगड फुलसुद्धा म्हणतो, ते मसाल्यांमध्ये वापरत असतात. लायकन जे आहेत ते पोल्युशन इंडिकेटर आहेत. पोल्युशन इंडिकेटर का बरं, ते जे ते इन्फेक्टेड नाही, पोल्युटेड, जे पोल्युटेड एरिया आहे तिथं लायकन सापडणार नाहीत. लायकन कुठं सापडतील, जिथं पोल्युशन एकदम कमी आहे, मिनिमम आहे किंवा पोल्युशन नाही, अशाच ठिकाणी जे लायकन सापडतील. आता पोल्युशन इंडिकेटरमध्ये पण स्पेसिफिकली कोणाचे इंडिकेटर आहे, ते SO2चे. हे जे NCERTमध्ये गिवन नाही आहे त्याच्यामुळे मी लिहिणार नाही, फक्त एक तुम्हाला आयडियासाठी सांगून दिलं होतं. सल्फर डायऑक्साईडचं इंडिकेटर आहे ते. मात्र NCERTमध्ये काय मेन्शन आहे, तर लायकनचे ते फंगल कंपोनंट आणि अल्गल कंपोनंटपासून बनलेलं असतं. त्यांच्यामधली असोसिएशन कोणतं आहे, सिम्बायोटिक असोसिएशन किंवा म्युच्युअलिझम. म्हणजे काय, सिम्बायोटिक किंवा म्युच्युअलिझम म्हणजे काय, हे जे दोघं पार्टनर्स आहे या दोघांना फायदा होतोय एकमेकांच्या संगतीचा. फंगल कंपोनंटला मायकोबायंट म्हणतो, मिनरल आणि वॉटर ॲब्झॉर्प्शन करतो. अल्गल कंपोनंटला फायकोबायंट म्हणतो, फूड प्रिपरेशन करतो फोटोसिंथेसिसने. आता हे जे फूड तयार झालं आहे ते फंगल कंपोनंटला प्रोव्हाइड केलं जाईल आणि वॉटर आणि मिनरल ॲब्झॉर्ब केलेले ते अल्गल कंपोनंटला प्रोव्हाइड केले जातील. त्याच्यामुळे जे इथे सिम्बायोटिक असोसिएशन आहे आपण असं म्हणतो. जे काही प्रश्न काढलेले ते आता आपण सोडवू. तुम्हाला प्रश्न इथं दिसत असेल, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज रॉंग फॉर व्हायरॉइड.
विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज रॉंग फॉर व्हायरॉइड. त्याच्यातलं पहिलं स्टेटमेंट बघा, दे आर इन्फेक्शियस. बरोबर स्टेटमेंट आहे. व्हायरॉइड जे आहे ते इन्फेक्शियस आहेत. देअर RNA इज ऑफ हाय मॉलिक्युलर वेट. हे जे स्टेटमेंट आहे ते चुकीचं आहे. आपण बघितलं तेव्हा सुद्धा सांगितलं होतं मी, व्हायरॉइडचा जो RNA असतो, तो जो फ्री RNA असतो तो लो मॉलिक्युलर वेटचा असतो आणि तो इन्फेक्शियस असतो. तसंच दे लॅक प्रोटीन कोट, बरोबर आहे, त्यांच्यामध्ये प्रोटीन कोट नसतो, ते काय फ्री RNA. दे आर स्मॉलर दॅन व्हायरस, बरोबर आहेत, व्हायरसपेक्षा लहान आहेत ते. त्याच्यामुळे या प्रश्नाचे जे उत्तर येईल ते येईल ऑप्शन बी. पुढचा प्रश्न आहे, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज इनकरेक्ट. पहिला जो आहे तो प्रायॉन कन्सिस्ट ऑफ ॲबनॉर्मली फोल्डेड प्रोटीन. पहिला स्टेटमेंट जो आहे तो बरोबर आहे. प्रायॉन्स आर ॲबनॉर्मली फोल्डेड प्रोटीन. दुसरा स्टेटमेंट कोणता आहे, व्हायरॉइड लॅक प्रोटीन कोट, बरोबर आहे. व्हायरॉइड काय आहेत, एक फ्री RNA जे आहेत त्यांना आपण व्हायरॉइड म्हणत असतो, त्यांच्यामध्ये प्रोटीन कोट नसतो. व्हायरसेस आर ऑब्लिगेट पॅरासाइट, हा सुद्धा बरोबर आहे. व्हायरस जे आहे ते ऑब्लिगेट म्हणजे काय, बंधनकारक आहेत, ते ऑब्लिगेट पॅरासाइट आहेत. आणि इन्फेक्टिव्ह कन्स्टिट्युएंट इन व्हायरस इज प्रोटीन कोट, हा जो आहे हा चुकीचा स्टेटमेंट आहे. जेव्हा तो टॉपिक शिकवला तेव्हा सुद्धा सांगितलं, आता सुद्धा सांगतो. तर व्हायरसचा जो इन्फेक्टिव्ह कन्स्टिट्युएंट असतो तो असतो त्याचा जेनेटिक मटेरियल. प्रोटीन कोट काय करतं, ते जेनेटिक मटेरियलला एक प्रोटेक्शन प्रोव्हाइड करत असतं. प्रोटीन कोट हा इन्फेक्टिव्ह कन्स्टिट्युएंट नाही. तर पुढचा प्रश्न आहे, व्हायरसेस हॅव DNA RNA बोथ DNA और RNA किंवा आयदर DNA और RNA. तर ऑप्शन डी करेक्ट येईल इथं. ऑप्शन डी जो येईल तो ते उत्तर येईल. एकतर DNA प्रेझेंट असतो किंवा RNA प्रेझेंट असतो व्हायरसमध्ये. पुढचा प्रश्न आहे, व्हायरस दॅट इन्फेक्ट द बॅक्टेरिया आर कॉल्ड. तर ऑप्शन सी जो आहे तो करेक्ट येईल, बॅक्टेरियोफाज. बॅक्टेरियोफाज हा जो नाव आहे त्याच्यासाठीच दिलेला आहे, बॅक्टेरियोफाज. फाज जो आहे म्हणजे तो आपण शिकार करण्याच्या रिलेशनमध्ये वापरत असतो. आणि बॅक्टेरिया म्हणजे काय, बॅक्टेरियाचा शिकार करणारा व्हायरस, त्याला आपण काय म्हणतो, बॅक्टेरियोफाज. जसं की मॅक्रोफाज आहे, मायक्रोफाज आहे, त्या टाईपमध्ये. मात्र हे आपल्याला डिटेल घ्यायचं नाही आहे, तुम्ही नाव लक्षात ठेवा. बॅक्टेरियोफाज जो आहे तो बॅक्टेरियल व्हायरस आहे. तर इथं जो आहे तो आपला हा धडा, बायोलॉजिकल क्लासिफिकेशन हा जो धडा आहे 11वी NCERTचा दुसरा धडा, तो कंप्लीट झालेला आहे. याच्या ज्या नोट्स आहेत त्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहे. तसेच हे जे MCQ घेतले त्याच्यासुद्धा लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे. आता तुम्हाला काय करायचं आहे, तर NCERT आहे ती एक वेळेस तुम्हाला नीट वाचून घ्यायची आहे. त्याच्यानंतर कमीत कमी 150 ते 200 प्रश्न जे आहे ते सोडवायचे आहेत. 150 ते 200 MCQ सोडवायचे आहेत. त्याच्यामध्ये प्रिव्हियस इयरसुद्धा येतील आणि काही जे MTG फिंगर टिप्स वगैरे ते जे पुस्तक तुम्ही वापरत असाल ते सुद्धा, त्याच्यातले सुद्धा कमीत कमी 150 ते 200, मॅक्झिमम तुम्ही किती पण जाऊ शकतात. मात्र याला प्रॅक्टिस हवी आणि रिव्हिजन करत राहायची. एक वेळेस तुम्ही NCERTची ती डिटेल वाचा आणि त्याच्यानंतर जे 2-3 वेळेस रिवाईज करा, म्हणजे तुम्हाला चांगल्या प्रकारे लक्षात येऊन जाईल. तर आजचं लेक्चर इथंच थांबू, बाकीचं आपण पुढच्या लेक्चरला बघू.